session as well. Can you start with तुमचं नाव, तुम्ही काय करता आणि काय चॅलेंजेस आहेत, म्हणजे ट्रेनिंगला येण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय? मी व्यंकटेश बाबर शिर्डीवरून आलो. आमचा नमकीनचा बिझनेस आहे. ओके. आणि स्वीट नमकीन आम्ही बनवतो. तर सेल्फ लाईफ बद्दल मला याच्यातून म्हणजे माहिती हवी आहे. म्हणजे आपला प्रॉडक्ट एक मिनिमम 6 महिने कसा प्रॉडक्ट टिकन नमकीन वगैरे याच्यासाठी. आणि नमकीन म्हणजे काय काय? नमकीन फारसा, ओके, चिवडा, पोहा चिवडा आणि स्वीटमध्ये समजा लाडू वगैरे पेढा. आणि हा माझा सर आहे. ओके. मी पायल जीवन मसाल्यामधून आले. मी प्रोडक्शन मॅनेजर आहे तिथे. ओके. तर वेगवेगळे स्पायसेस आम्ही तयार करतो. तर त्याच्यात कांदा लसूण मसाला जसं की बनवतो, मग त्याचे स्टोरेज कसं करायचं, त्याच्यात तेल वगैरे येतं ना, मग ते खराब होऊन जातात मसाले. त्याच्यासाठी बेसिकली आमचं स्टार्टअपच आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं तुमचं? हां, कुठे असेल तर कात्रजला. मी स्वाती धाडवे, मी रावेतवरून आली आहे. माझा लाडूचा बिझनेस आहे, पण मी आता सध्या घरातनंच हे करते. मला कमर्शियल स्टार्ट करायचं. माझं नाव शुभम राठी आहे. मी औंधवरून आलेलो आहे. बेसिकली सध्या मी एक रेस्टॉरंट चालवतो आहे आणि रेडी टू ईट फूड फॉर हॉरेका याच्याबद्दल आम्ही 1 वर्षापासून रिसर्च आणि प्रोडक्ट्स काहीतरी डेव्हलप केले आहेत. त्यात जे काही चॅलेंजेस आहे पॅकेजिंगबद्दल, प्रिझर्वेशनबद्दल, त्याच्यासाठी मी आलो. आपण भेटलो आहे? हो, मी ऑफिसला पण आलो होतो. हां, तुमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट केली, तेच विचार करत होते कुठे भेटलं. ओके, ठीक आहे. सो अंडरस्टूड. नमकीन बिझनेस, मसाले, स्वीट्स आणि होरेकासाठी तुमच्या रेस्टॉरंट काइंड ऑफ बिझनेस. ओके, ठीक आहे. सो आपण सुरुवातीला काय करूयात, एक जनरल प्रिझर्वेशन टेक्निक्सवरती आपण बोलू. ठीक आहे, की बेसिक गोष्टी ज्या असतात त्या सेम असतात. प्रिझर्वेशन टेक्निक्सही प्रकारच्या आहेत काही. सो 2, 3, 4 प्रकारचे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहेत. लाईक डिहायड्रेशन असेल, फ्रीझिंग असेल, किंवा रिटॉर्ट असेल, किंवा अजून यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, यूज ऑफ ॲडिटिव्स, हे सगळ्या एक कॉमन प्रोसेसेस आहेत. पण त्या प्रत्येक प्रॉडक्टला कशा अप्लाय होतात दॅट इज डिफरंट प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट. आपण बघूयात आपल्याला कितपत याच्यामध्ये कव्हर करता येतं आत्तापर्यंत, म्हणजे जेवढा माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामध्ये विल सी काय काय आपण करू शकतो. सो बेसिक फूड प्रिझर्वेशनचे जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे आहे. लाईक फिजिकल प्रोसेसिंग, जसं मी आता म्हणाले की फ्रीझिंग आहे, व्हॅक्यूम ड्राईंग आहे, डिहायड्रेशन आहे. सो डिहायड्रेशनमध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये तुमचं फ्रीज ड्राईंग आलं, व्हॅक्यूम ड्राईंग आलं, हीट पंप ड्राईंग आलं, किंवा नॉर्मल इलेक्ट्रिकल ड्राईंग आलं. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतो, त्याचा मेन उद्देश असा आहे डिहायड्रेशनचा की कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर जेवढं तुमच्या फूडमध्ये जास्त आहे, मॉइश्चर आहे किंवा बेसिक गोष्ट काय आहे, म्हणजे आय थिंक विल जस्ट गो इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे, की तुम्ही सांगा मला की काय रिझन आहे प्रोडक्ट खराब होण्याचं, काय आहे तुम्हाला असं वाटतं की कशामुळे खराब होतं? येस, ठीक आहे. मॉइश्चर कुठे येतं प्रोडक्टमध्ये? म्हणजे हवेतून, जसं पॅकेजिंग मध्ये एक तर प्रोडक्टमध्ये पण असतं तुमचं आणि बाहेरून हवेतून पण येतं. तर मग एव्हरी फूड हॅज microbiome and any kind of bacteria or microbes require 2 things, which is air and water. So these are the 2 factors by which they grow their population and the food gets spoiled. Right? So like air, water and food. So food we are already providing. फूडच आहे तिथे दिलेलं आणि बाकीच्या गोष्टी मिळाल्या की त्यांचे कॉलनीज फॉर्म होतात, ते वाढतात, फर्मेंटेशन होतं किंवा अजून स्पॉइलेज होतं फूडचं. ओके. सो जेव्हाही प्रिझर्व करायचं आपल्याला कुठल्याही प्रकारे, सो वी नीड टू टेक केअर की ह्या गोष्टी आपण कशा कमीत कमी करू शकतो कुठल्याही प्रकारच्या प्रोडक्टमध्ये. बट डिहायड्रेशनमध्ये काय होते, ऑब्वियस आहे, इव्हापोरेशन होतं, वॉटर तुमचं प्रोडक्टमध्ये निघून जातं. जर प्रोडक्टमध्ये वॉटर अवेलेबल नाही आहे दॅट मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करायला एक महत्त्वाचा एलिमेंट तिथं नाही आहे, अँड दॅट इज वाय इट मेक द प्रोडक्ट सेफ. ठीक आहे. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग त्याच्यामध्ये तुमचे इकोलाय आहे, फंगस आहे, त्यानंतर तुमचे काही साल्मोनेलासारखे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात. सो देर आर मल्टिपल थिंग्स. आणि मेन याचा सोर्स जो असतो तो पाणी आणि फूड, या 2 गोष्टींमधून कंटॅमिनेशन होतं. आणि तिसरं म्हणजे तुमचं पॅकेजिंग. ठीक आहे. पॅकेजिंगबद्दल ऑलवेज नंतर आपण पुढे बोलणार. सो दुसरं आहे इरॅडिएशन. सो इरॅडिएशन ही प्रोसेस इज लाईक एक्सरे कसे असतात किंवा गामा रेज कसे असतात त्या प्रकारचे इरॅडिएशन प्रोसेस आहे.
पण ती स्टार्टअपसाठी आपण कधी रेकमेंड करत नाही बिकॉज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ती आपल्याला अफोर्ड नाही करू शकत आपण आता सुरुवातीला. देन केमिकल प्रिझर्वेटिव्ह, जसं मी म्हटलं की आता ही नॅचरल प्रोसेस आहे, म्हणजे तुमची डिहायड्रेशन जी आहे इट इज जस्ट अ प्रोसेस, याच्यामध्ये आपण काही ॲड नाही करत. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की ॲडेड प्रिझर्वेटिव्स, ॲडिटिव्स याला म्हणतात केमिकल प्रिझर्वेटिव्स. सो तिथं तुमचं मेनली बेन्झोएट्स अँड सॉर्बेट आहे, सोडियम बेन्झोएट आहे, पोटॅशियम सॉर्बेट आहे किंवा इतर प्रकारचे अजून केमिकल ॲडिटिव्स आणि प्रिझर्वेटिव्स ॲड होतात विच हेल्प्स टू एक्सटेंड द शेल्फ लाईफ ऑफ द प्रोडक्ट. हे इन्ग्रेडियंट वापरल्यामुळे काय होतं, बेसिकली अगेन प्रॉडक्टमध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत किंवा त्याला ग्रो होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याला काय म्हणतो त्याची ग्रोथ थांबते इन शॉर्ट या केमिकलच्या युजेसमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं थर्मल प्रोसेसिंग. थर्मल म्हणजे हीट, ज्या ज्या ठिकाणी हीट इन्व्हॉल्ड आहे त्याला आपण म्हणू थर्मल प्रोसेसिंग. मग त्यामध्ये पाश्चरायझेशन आलं, स्टरलायझेशन आलं, असेप्टिक प्रोसेसिंग आली. ओके. पाश्चरायझेशनचं बेस्ट एक्झाम्पल काय आपण बघतो रोज, मिल्क. ओके. जे आपल्या घरात मिल्क येतं दॅट इज पाश्चराइज मिल्क. वर्सेस जर तुम्ही अमूलचे किंवा इतर प्रकारचे टेट्रा पॅकमध्ये मिल्क बघितलं असेल दॅट हॅज अ शेल्फ लाईफ ऑफ 6 months, समटाईम्स मोर दॅन 6 months. त्याला आपण म्हणतो की UHT अल्ट्रा हीट ट्रीटमेंट दिलेली आहे त्याला, आणि म्हणून ते सेफ आहे 6 महिन्यासाठी. अदरवाईज बॅगमध्ये जे पाऊचमध्ये मिल्क येतं दॅट इज ओनली फॉर 48 hours. देन वी हॅव बायोलॉजिकल प्रोसेसिंग. बायोलॉजिकल प्रोसेसिंगमध्ये काय आहे, पिकल बनवत होतं आपल्याकडे सुरुवातीला, किंवा अजून योगर्ट. ठीक आहे, दही बनतं. सो इट्स काइंड ऑफ अ प्रिझर्वेशन, पण बायोलॉजिकल म्हणजे त्याच्यामध्ये ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते चांगल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे त्या फूडला प्रिझर्व पण करतात आणि फंक्शनॅलिटी पण देतात. राईट. फर्मेंटेशन झाल्यामुळे काय होतं, इडली डोसा बॅटर फर्मेंटेशन होतं त्याच्यामध्ये. ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये जेव्हा हे लावतो काय म्हणतो त्याला आपण कर्ड टाकतो किंवा इतर गोष्टी टाकतो समजा, सो वी आर प्रोव्हाइडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लॅक्टोबॅसिलस जो प्रकार आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय सो दॅट इट गिव्स अ गुड शेल्फ लाईफ आणि गुड फंक्शनॅलिटी. फंक्शनॅलिटी काय की फर्मेंटेड प्रोडक्ट्स आर गुड फॉर युअर गट हेल्थ, गुड फॉर युअर डायजेशन. त्याला म्हणू आपण बायोलॉजिकल प्रोसेसिंग. आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी आता अजून नव्याने येत आहे, जे इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात इंट्रोड्यूस केलेलं नाही आहेत, दॅट इज HPP, हाय प्रेशर प्रोसेसिंग. सो याच्यामध्ये सुद्धा विदाऊट ॲडिशन ऑफ एनी प्रिझर्वेटिव्स ऑर ॲडिटिव्स आपल्याला प्रोडक्टला चांगली शेल्फ लाईफ देता येते. बट अगेन दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह टेक्नॉलॉजी. सेम जसं फ्रीज ड्राईंग मी म्हणाले, फ्रीज ड्राईंग पण त्या अजूनही एक्सपेन्सिव्ह आहे. सो एक बेसिक तुम्हाला 200-300 किलोचा जरी सेटअप करायचं म्हटलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, सो इट टेक्स मोर दॅन $1 crore ऑफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. सो दीज आर बेसिक फूड प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजीज. आणि कुठल्याही प्रकारचा जो प्रोसेस फूड आयटम आहे त्याचं प्रिझर्वेशन हे याच्या थ्रूच होणार. कुठल्या ना कुठल्या गोष्टी एक वापरून किंवा मल्टिपल त्याचे कॉम्बिनेशन वापरून अलॉंग विथ द राईट पॅकेजिंग मेथड, पॅकेजिंग मटेरियल. अंडरस्टूड. याच्यामध्ये काही डाऊट आहे? यू कॅन रिलेट इट टू युअर प्रोडक्ट्स ॲज वेल. यामध्ये अजून इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण इथं हे नाही मेन्शन केलं, MAP मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग. ठीक आहे. ज्यामध्ये काय असतं की तुमचं आता हे समजा लाडू आहे, तर लाडूचं जे पॅकेट आहे तुमचं, तर ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही ओपन करतात किंवा ओपन आहे याच्यामध्ये आता ऑक्सिजन, राईट. सो MAP मध्ये काय होतं, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर म्हणजे याच्यात आतलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते मॉडिफाय केलं जातं. सो ऑक्सिजन काढून घेऊन त्याच्यामध्ये इधर CO2 किंवा नायट्रोजन फ्लश करतं सो दॅट ऑक्सिजन तिथे अवेलेबल राहणार नाही, म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही. दॅट्स सो सिम्पल. बट ती पण टेक्नॉलॉजी थोडीशी अजून एक्सपेन्सिव्ह साईडला आहे. येस. पल्स इलेक्ट्रिक इज अगेन लाईक अ रेडिएशन की इलेक्ट्रिक वेव्स त्याच्यामध्ये सोडल्या जातात आणि अगेन इट मेक्स द प्रोडक्ट टू बी सेफ फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ही इंडियामध्ये आता शक्यतो अजून कोणी वापरत नाही. इट इज व्हेरी इमर्जिंग. इट विल कम टू इंडिया इन फ्यू इयर्स. ठीक आहे. आणि हे नॉन थर्मल आहे, म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर नाही दिलं जात. आता टेम्परेचर नाही दिलं जात असं आपण का म्हणूया किंवा वाय इट इज बेटर. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला हीट करता त्यावेळेला काय होतं फॉर अ प्रॉडक्ट, इट चेंजेस इट्स कलर चेंज होतो, त्याचं टेक्स्चर चेंज होतं, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू थोडीशी कमी होते. आपण म्हणतो घरी भाजी शिजवताना पण खूप हाय फ्लेमवर शिजवू नये, खूप जास्त वेळ शिजवू नये. आपण म्हणतो इंडियन कुकिंग इज लाईक आपण त्यातलं सगळं सत्वच काढून टाकतो, सगळं न्यूट्रिशन काढून टाकतो एवढं हाय फ्लेमवर. किंवा जेव्हाही तुम्ही शिजवताय तेव्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं पाहिजे असं आपण म्हणतो राईट घरी. तर काय होतं की ज्या वेपर्स किंवा जे इव्हॅपोरेशन होतं आहे त्यातलं, सो इट टेक्स ऑल द न्यूट्रिएंट्स आउट, जे मेजर तुमचे न्यूट्रिएंट आहेत. आपण म्हणतो आम्ही आज पालक खाल्लं, मेथी खाल्लं, पण त्यातलं खरंच आपल्याला न्यूट्रिशन मिळतं आहे का, ते नाही मिळत.
सो जिथं हीट आहे तुमची त्या ठिकाणी न्यूट्रिशन लॉस बऱ्यापैकी होतो. म्हणून मग नॉन थर्मल प्रोसेसेसकडे पण लोकांचा कल आहे जास्त, की आपल्या प्रोडक्टमधून जास्तीत जास्त न्यूट्रिशन लोकांना मिळावं, न्यूट्रिशन रिटेन राहावं त्याच्यामध्ये. ओके. चॅलेंजेस काय आहेत हे प्रिझर्व करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं फूड प्रोडक्ट स्पॉइलेज काय आहे? सो मायक्रोबियल स्पॉइलेज आपण जे बघितलं, बॅक्टेरिया, मोल्ड्स आणि यीस्ट आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एन्झायमॅटिक डिग्रेडेशन होतं. जसं आता आपण म्हटलं, समजा आपण ॲपल्सला प्रिझर्व करायला गेलो, होतील का ॲपल्स प्रिझर्व? बनाना ॲज इट इज प्रिझर्व होईल का? त्याला फ्रीजिंग करा, नाही तर त्याला अजून काहीतरी करा. काय होतं? ॲपल कट करून ठेवल्यानंतर काय होतं? काळं पडतं, थोडक्यात ब्राऊन पडतं. ओके. सो ब्राऊन का होतं? आतमध्ये त्याच्या नॅचरल शुगर आहे, राईट? ती शुगर आणि बाहेरचं ऑक्सिजन दोघं एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि तिथे ब्राउनिंग रिॲक्शन फॉर्म होते. इट ऑल्सो हॅज सम एन्झाईम्स ॲपलमध्ये किंवा बनानामध्ये. बनाना पण थोड्या वेळाने काळं पडतं. तर त्याच्यामध्ये शुगर आहे आणि काही एन्झाईम्स आहेत, ते बाहेरून ऑक्सिजन त्याच्याशी रिॲक्ट झालं की इट बिकम्स ब्राऊन. ते खाण्यासाठी अयोग्य होतं का? नाही. फक्त आपल्याला काय होतं की ते चांगलं वाटत नाही म्हणून आपण खात नाही ब्राऊन झाल्यानंतर. इट डझंट मेक द प्रोडक्ट स्पॉईल. फक्त त्याचा कलर चेंज होतो, कारण सरफेसवरती ती शुगर आणि ते ऑक्सिजन रिॲक्ट झाल्यामुळे त्याचा रंग बदलतो. सो ती एन्झायमॅटिक रिॲक्शन बऱ्याच वेळेला होतं. म्हणून काही प्रोडक्ट्समध्ये ते चॅलेंजेस असतात की याला प्रिझर्व कसं करायचं, राईट? देन यू हॅव केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शन तुमच्या केसमध्ये ॲप्लिकेबल आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये आपण म्हणतो ऑक्सिडेशन आहे किंवा रॅन्सिडिटी आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय येतो शेल्फ लाईफ मिळत नाही म्हणजे नमकीनच्या केसमध्ये? नमकीनमध्ये काही ठिकाणी ते तेलाचं स्मेल आहे. तर त्याला काय म्हणतात? रॅन्सिडिटी. रॅन्सिड झालं ना, ते ऑइल जे आहे ते खराब झालं. अगेन ऑइल आणि बाहेरचं ऑक्सिजन दोघं एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि तो स्मेल डेव्हलप झाला. प्रोडक्ट खराब होतो का? नाही. फक्त तो स्मेल येतो म्हणून आपल्याला असं वाटतं की प्रोडक्ट खराब झालं आणि आपण ते खात नाही. आता सेन्सरी पॅरामीटर्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? सेन्सरी ॲट्रिब्यूट्स काय असतात एखाद्या कुठल्याही प्रोडक्टचे? सेन्सरी म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? आपले सेन्सेस आहेत, आपण स्कूलमध्ये शिकलो 5 प्रकारचे सेन्सेस आहेत ज्याच्याने आपण सगळ्या गोष्टी काय म्हणतो त्याला रिअलाइज करू शकतो किंवा रिकग्नाइज करू शकतो. त्या काय आहेत? स्मेल. डोळे. फर्स्ट आपण बघतो. सेकंड स्मेल, टच. त्याच्यानंतर Taste. टंग म्हणजे टेस्ट. आणि 5वं काय आहे? स्किन. तर इथे आपल्याला स्किनचा यूज नाही आहे या केसमध्ये, पण पहिल्या 4 गोष्टींचा यूज आहे. आपण कुठलाही प्रोडक्ट समोर आल्यानंतर बघा, आधी बघतो. तो जर आपल्याला चांगला दिसला तर आपण विचार करतो की ओके मी खाणार आहे. जसं ब्राऊन कलरचा ॲपल मी म्हटलं किंवा ब्राऊन किंवा ओव्हरराईप झालेला बनाना, ठीक आहे, खूप जास्त ओव्हरराईप झालं असेल तर ते काळं दिसतं बाहेरून, तर तुम्ही खाण्याची इच्छा होते का? नाही. वेदर इट इज गुड, त्याच्यामध्ये ते जास्त गोड लागेल, शुगर जास्त डेव्हलप झाली आहे त्यामध्ये, पण आपण ते नाही खात. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा दिसते कशी आहे त्याच्यावरती आपण जज करतो, आपला ब्रेन, ठीक आहे, आणि हे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये होते, हे आपल्यालाही कळत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण तो खाण्यासाठी घेतो जवळ, सो पहिल्यांदा काय, तो स्मेल येतो त्या गोष्टीचा, लगेच आपल्याला कळतं स्मेल चांगला आहे की नाही आहे. जर चांगला नसेल तर आपण म्हणतो नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, खराब झाला आहे प्रोडक्ट. इफ स्मेल इज गुड देन आपण ते खातो. खाताना तुम्हाला एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स येतो. पहिल्यांदा ते टेस्ट येते, त्यानंतर त्याचं टेक्स्चर कळतं. टेक्स्चर इन द सेन्स, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या शिरा आणि दुसरं एक्झाम्पल घ्या कुरकुरे. दोघांमध्ये काय फरक आहे? ऑब्व्हियसली इट्स अ कम्प्लीट डिफरंट टेक्स्चर, आणि त्या पद्धतीचा प्रॉडक्टमधून तुम्ही तेच टेक्स्चर एक्सपेक्ट करता, ठीक आहे. हे आपल्या ब्रेनला आधीच माहिती आहे की शिरा असेल तर तो सॉफ्ट असणार आहे, उपमा असेल तर तो सॉफ्ट असणार आहे, पण वर्सेस कुरकुरे किंवा शेव जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपण एक्सपेक्ट तो क्रंच आला पाहिजे, तो आवाज आला पाहिजे, राईट. सो असं सगळ्या सेन्सरी पॅरामीटर्स मिळून तो प्रॉडक्ट ॲक्सेप्टेबल होतो. सो हे जे सेन्सरी ॲट्रिब्यूट्स आहेत ना, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हाही तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट डेव्हलप करता. सो यू शुड ट्राय ऑल दिस. तुमची कुठली बॅच ज्यावेळेला बनते तेव्हा बघा प्रॉडक्ट दिसायला कसं दिसतो, त्याचा स्मेल चांगला येतोय का, किंवा त्याचं टेक्स्चर चांगलं आहे का, ओव्हरऑल माउथ फील कसं आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण खातोय किंवा आपण एखादं बेवरेज पितोय, कोक, पेप्सी, त्याला कधी ओपन ठेवून दिलं तुम्ही, त्याचं कार्बोनेशन निघून गेल्यानंतर ट्राय केलं का? काय वाटतं? फक्त शुगर सिरप वाटतं, फक्त गोड वाटतं, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि अजून ते थंड नसेल तर इट इज जस्ट लाईक अ शुगरी वॉटर, नथिंग एल्स विथ हॅव्हिंग अ ब्राऊन कलर. सो त्याचा जी सगळी मजा आहे ती कशात आहे? कार्बोनेशनमध्ये.
सो ते कार्बोनेशन जे आहे तेच तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स देतं की ते कार्बोनेशन नसेल तर त्या प्रॉडक्टला काहीच अर्थ नाही. सो प्रत्येक प्रॉडक्टचे जे आपापले सेन्सरी ॲट्रिब्यूट्स आहेत, जसं नमकीनमध्ये आहे तुमचं, तर नमकीनमध्ये पण तुम्हाला तो थोडासा क्रंच पाहिजे, त्याच्यानंतर बाकीचं जर माउथ फील म्हणजे आवाज आला पाहिजे, किंवा जेव्हा आपण क्रॅकर म्हणतो, आम्ही कधी आता क्रॅकर्स डेव्हलप करतो, तर आमचं मेजर फोकस असा असतो की ते तुटल्यानंतर क्रॅक असा आवाज आला पाहिजे, तरच त्याला तुम्ही क्रॅकर म्हणू शकता. जर ते बिस्किटसारखं असेल, मोनॅकोसारखं, सो यू कॅन कॉल इट एज क्रॅकर. ते बिस्किट आहे कारण ते भुसभुशीत आहे, त्याचा आवाज येत नाही. क्रॅकर कसा पाहिजे, आवाज आला पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू कन्सिडर एज अ सेन्सरी अनालिसिस किंवा सेन्सरी ॲट्रिब्यूट्स. सो यू शुड स्टार्ट डुईंग इट. जर तुम्ही काही करत नसाल तर या सगळ्या सेन्सरी पॅरामीटर्सवरती आपला पहिल्यांदा प्रॉडक्ट चेक करून बघायचा. तो मेजर इथे काय होतं, हां आपण रॅन्सिडिटीबद्दल बोलत होतो. सो ऑइलमुळे काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झालं म्हणून रॅन्सिडिटी डेव्हलप होतं. हे सगळ्या ऑइल बेस्ड प्रॉडक्टमध्ये आहे, जिथे फॅट पर्सेंटेज जास्त आहे. तुमच्या केसमध्ये पण ते होऊ शकतं. लाडूमध्ये जर तुम्ही प्युअर घी वापरत असाल किंवा ऑइल वापरत असाल जस्ट टू गिव्ह इट अ व्हॉल्यूम, तर त्या केसमध्ये. मसाल्यांमध्ये पण ही गोष्ट होणार. ऑइल सेपरेट होतं ही वेगळी गोष्ट, आणि त्या सेपरेट झालेल्या ऑइलला जेव्हा ऑक्सिडेशन होतं, जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्यावेळी रॅन्सिडिटी डेव्हलप होणार. पण मसाले तुमचे रेडी टू कुक असल्यामुळे तुम्हाला त्याचा एवढा फरक पडत नाही. वर्सेस नमकीनमध्ये तुम्ही ते रेडी टू ईच आहे, डिरेक्टली खातायत, त्यामुळे इमिजिएटली कळतं की प्रोडक्ट खराब झालं. राईट. सो हे काही चॅलेंजेस आहेत, जसं कन्झ्युमर एक्सपेक्टेशन आहे आता. सो कन्झ्युमरचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आता, सध्या करंट ट्रेंड काय चालू आहे मार्केटमध्ये, तुम्ही काय ऑब्झर्व करता येईल? No preservative, no additional colors. These are Right. health attributes of Health food which attributes. can not harm Right. someone's body. हां, तर पोस्ट कोविड ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळेजण अवेअर झाले की ओके मी काय खातो आहे, बरोबर. लोकांना हवे की नो ॲडेड शुगर, नो ॲडेड प्रिझर्वेटिव्स, नो आर्टिफिशियल कलर्स अँड फ्लेवर्स, जमलंच तर ग्लुटन फ्री, लॅक्टोज फ्री, नॉन GMO. येस. तुम्ही फक्त नॅचरल प्रिझर्वेटिव्ह जे आहेत त्याच्यात थोडं आणखी इलॉबरेट करा. हो, आपण बोलूया त्याच्याबद्दल. हे वी आर लुकिंग ॲट द चॅलेंजेस की प्रिझर्वेशनमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, आणि मग आपण नॅचरल अँड केमिकल प्रिझर्वेटिव्ह त्याच्याबद्दल बोलूया. सो व्हॉट वी टॉक अबाउट, हां, द करंट ट्रेंड्स काय आहेत मार्केटचे. सो लोकांचे एक्सपेक्टेशन आहे की त्यांना क्लीन लेबल प्रोडक्ट पाहिजे, पण तो खरंच तसा डेव्हलप करता येतोय का. तर रोज आम्ही हे चॅलेंजेस फेस करतो. फॉर एक्झाम्पल, आम्ही एक फ्लेवर्ड वॉटरचा ब्रँड डेव्हलप केला आहे, ठीक आहे. तर आधीचं ब्रीफ होतं आम्हाला की क्लीन लेबल पाहिजे, वॉटर प्लस सम काइंड ऑफ फ्लेवर, दॅट्स इट. म्हणजे पाणी पिताना फक्त तुम्हाला एक लिटल हिंट ऑफ मँगो, लिची, पायनॅपल असं वाटलं पाहिजे की हे सारखं पाणी बोरिंग होतं. त्याच्यामुळे आपण कधी कधी कंटाळा करतो. हायड्रेशन वाढवण्यासाठी त्याला जर काही टेस्ट दिली तर कॉलेजमधील मुलं वगैरे हे जे लोक आहेत ते जास्तीत जास्त पाणी पितील. इतका सिम्पल त्याचा कन्सेप्ट होता. पण तो प्रॉडक्ट डेव्हलप करायला मला 9 महिने लागले, कारण विदाऊट एनी ॲडिटिव्स ऑर प्रिझर्वेटिव्स ते पाणी सेटच होत नव्हतं. ठीक आहे. मग ते तिथे चॅलेंज आहे. लोकांना एक्सपेक्टेड आहे की पाणी पिंग ते क्लीन लेबल असायला पाहिजे, पण ॲज अ डेव्हलपर, ॲज अ मॅन्युफॅक्चरर वी हॅव अ चॅलेंज की आपण ते नाही करू शकत. तसं तुमच्या केसमध्ये नमकीनमध्ये तर आता भुजिया घ्या समजा, तर भुजिया इतकं रेग्युलर चालणारा आयटम आहे, सगळ्यांना हवा असतो. पण मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इतर काही प्रिझर्वेटिव्स नाही वापरले तर होईल का? होणारच नाही. कुठल्याही प्रकारचं बेकरी प्रॉडक्ट घ्या, राईट. बेकरी प्रोडक्ट्समध्ये जोपर्यंत तुम्ही हायड्रोजनेटेड फॅट वापरत नाही, जोपर्यंत तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि इम्प्रूव्हर वापरत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रोडक्ट सेट होत नाही. सो लोकांचं खूप एक्सपेक्टेशन आहे की मिलेट ब्रेड मिळावा, मिलेट पासून बनलेल्या कुकीज अँड ऑल, पण त्या प्रत्येकामध्ये हे काही ना काही ॲडिटिव्ह जातातच. सो दिस इज वन ऑफ द चॅलेंज. आणि रिसोर्स लिमिटेशन आहे. काही ठिकाणी कॉस्ट आणि या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. जसं मी म्हटलं इरॅडिएशन टेक्नॉलॉजी, फ्रीज ड्राईंग टेक्नॉलॉजी. आपल्याला इच्छा खूप आहे की क्लीन लेबल प्रोडक्ट डेव्हलप करू, पण इट इज एक्सपेन्सिव्ह, ते होत नाही. राईट. ठीक आहे. सो पॅकेजिंगवर आपण नंतर जाऊ. तर आपण आता बघू प्रिझर्वेटिव्स, जसं मॅम म्हणाल्या. सो देर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ प्रिझर्वेटिव्स, क्लास 1 प्रिझर्वेटिव्स, क्लास 2 प्रिझर्वेटिव्स. ठीक आहे. आपण आता बिंग अ फूड इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर, तुम्ही कधी FSSAIची वेबसाईट बघितली आहे? याचा काही अभ्यास केला आहे तुम्ही? कुठले प्रिझर्वेटिव्स असतात, FSSAIने किती लिमिटेशन्स दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीची, कुठली गोष्ट आपण किती प्रमाणात वापरू शकतो. ठीक आहे. तर क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह आणि क्लास 2. क्लास 1 प्रिझर्वेटिव्हमध्ये काय येतं तुमचं, नॉर्मल नॅचरल गोष्टी ज्या घरात अवेलेबल असतात त्या, सॉल्ट, शुगर. आता शुगरला पण ॲक्च्युली प्रॉब्लेम वेगळा आहे, पण इट इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्स. बेसिक 2 गोष्टी आहेत. तुम्ही कुठलंही आधीचं एक्झाम्पल घ्या, म्हणजे जेव्हा आपली आजी वगैरे होती त्या काळात घरी लोणचं बनवलं जायचं, पापड बनवले जायचे,
त्यानंतर तुमचं अजून काय काय उन्हाळ्यात सगळ्या गोष्टी बनवून ठेवायचं, तर त्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह वापरायचं का? लोणची त्यावेळेला पिकल्स मला वाटतं 10-10 किलो 15 किलोचे मोठे जार बरण्या भरून लोणचं व्हायचं, म्हणजे कधी खराब नाही व्हायचं. त्याच्यात 2 प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह होते, एक म्हणजे सॉल्ट आणि दुसरं म्हणजे ऑइल. तर ऑइल तुम्हाला आठवत असेल तर त्या बरणीमध्ये ऑइलचा लेअर सगळ्यात वरती असायचा, बरोबर? यू ॲग्री? सो ते कशासाठी असायचं? आपल्याला वाटतं आता की ते दिस इज व्हेरी काय म्हणतो की एवढं कोलेस्ट्रॉल, एवढं ऑइल आहे, एवढं फॅट आपण त्याच्यामध्ये टाकतो, बट दॅट ॲक्ट्स एज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. बिकॉज वरच्या लेअरवरती जर तुमचं ऑइल आहे तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, बाहेरून येणारा ऑक्सिजन त्याच्यामध्ये किती रिॲक्ट करायचा प्रयत्न केला तर इट वॉन्ट गो इनसाइड, आणि तो जो ऑइलचा लेअर आहे तोच त्याला प्रिझर्व करतो. आणि दुसरं म्हणजे सॉल्ट आहे, ठीक आहे? तर सॉल्ट ॲक्ट्स एज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. कधी कधी लेमन पिकल वगैरे जर तुम्ही बघितलं, सो लेमन पण स्वतः नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो, बिकॉज इट इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ द प्रोडक्ट. तर लेमनमध्ये ॲसिड आहे, बरोबर? मान्य आहे सगळ्यांना? तर कुठल्याही प्रकारचं ॲसिड जिथे जास्त प्रमाणात असेल तिथं मायक्रोबियल ग्रोथ होत नाही. ॲग्री? तर जिथे जिथे लेमनचा उपयोग शक्य आहे, लेमन ज्यूस आणि या सगळ्या गोष्टी, थोडक्यात आम्ही काय करतो, कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट डेव्हलप करताना वी ॲडजस्ट द ॲसिडिटी ऑफ द प्रोडक्ट. जसं बेवरेजेस आहेत, ऑरेंज आहे किंवा ॲपल आहे किंवा मँगो आहे, कुठल्याही प्रकारचं बेवरेज आहे, तर प्रत्येक फ्रूटमध्ये एक प्रकारची ॲसिडिटी आहे. ती ॲसिडिटी कमी जास्त प्रमाणात असते. जसं अल्फान्सोमध्ये खूप कमी प्रमाणात असेल तर तीच ॲसिडिटी तुमची ऑरेंजमध्ये किंवा लेमनमध्ये सगळ्यात जास्त आहे. जी फळं आंबट आहेत, ज्या गोष्टी आंबट आहेत त्याच्यामध्ये ॲसिड आहे, इतकं सिम्पल आहे. आणि जेवढं ॲसिडचं प्रमाण जास्त तेवढं प्रॉडक्टचं स्पॉइलेज कमी होणं, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कमी होणं. सो ऑब्व्हियसली आता नमकीनमध्ये किंवा तुमच्या लाडूमध्ये जर तुम्ही काही ॲसिड वापरू शकत नाही, सो वी नीड टू लुक फॉर समथिंग एल्स. टेक्नॉलॉजी ह्याच आहेत, गोष्टी म्हणजे पॅटर्न हाच आहे, बेसिक फंडा हाच आहे, फक्त कुठल्या प्रोडक्टसाठी काय वापरायचं हे आपल्याला बघायला लागेल. मसाल्यामध्ये यू नीड टू ॲडजस्ट द ब्रिक्स अँड ॲसिडिटी, राईट? ठीक आहे, ते झाले नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन ही एक गोष्ट आहे की जी फूडला खराब होण्यापासून वाचवते, दॅट्स अ प्रिझर्वेशन. दुसरी गोष्ट आपण बघितली ऑक्सिडेशन. आता आपल्या केसमध्ये काय होतं, प्रोडक्ट खराब नाही होते, त्याच्यामध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी नाही होते, इट इज जस्ट बिकॉज ऑफ द ऑक्सिडेशन. कारण ऑक्सिजन रिॲक्ट झाला म्हणून ऑइल ट्रान्सलेट झाला आणि पुढे आपल्याला वाटतं की प्रोडक्ट खराब झालं. सो अँटीऑक्सिडंट्स असतात काही प्रकारचे, जसं नॅचरल आहे तर रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट. रोजमेरी नावाचं हर्ब माहिती आहे सगळ्यांना? सो रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट ॲक्ट्स ॲज अ नॅचरल अँटीऑक्सिडंट, की जे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रोडक्टमध्ये जर वापरलं तर तुमचं ऑक्सिडेशनची जी प्रोसेस आहे ती थांबवण्याची कपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. टोकोफेरॉल नावाचं एक इन्ग्रेडियंट आहे जो ऑक्सिडेशन थांबवू शकतो, पण त्याला कॉम्बिनेशन विथ रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट वापरावं लागतं. डिपेंड्स, तो जर प्रोडक्टची टेस्ट चेंज करत असेल तर यू ओनली नीड टू गो फॉर द रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट. रोजमेरी एक्स्ट्रॅक्ट मिळतो लिक्विड फॉर्ममध्ये, पावडर फॉर्ममध्ये, ते नमकीन प्रोडक्टमध्ये पण तुम्ही वापरू शकता. त्याची थोडीशी प्राईस जास्त आहे, पण जर तुमच्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ जास्त मिळाली आणि अल्टिमेटली तुमचं वेस्टेज कमी होणार आहे आणि तुम्ही एनिवे कॉस्ट सेव्ह होणार आहे तुमची, जरी आपल्याला वाटलं की आपण थोडं जास्त प्रमाणात ते ॲड करतो. ठीक आहे, प्लीज. Ma'am, can we create dried rosemary powder? येस That will save the cost. येस येस येस. डिहायड्रेट, तुमच्याकडे जर ड्रायर असेल, जर रोजमेरी मिळत असेल, कुठून सोर्स असेल तर त्याला जस्ट ड्राय करा आणि त्याची पावडर करा. तो तेवढा एक्स्ट्रॅक्टच्या कम्पॅरिझनमध्ये तेवढा इफेक्टिव्ह नसेल, बट ते चांगलं आहे, म्हणजे स्वस्त पडेल आणि त्याची टेस्ट पण एनहान्स करेल कुठल्याही प्रोडक्टची, इन्स्टेड ऑफ युझिंग अ लिक्विड एक्स्ट्रॅक्ट. अदरवाईज लिक्विड एक्स्ट्रॅक्ट या सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे. सो नॅचरल प्रिझर्वेटिव्ह जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला खूप कमी ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. सो वी नीड टू सी की आपण हे कशा ह्याच्यामध्ये त्याला फिट करू शकतो प्रॉडक्ट वाईज. आता हे प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट चेंज होतं, कुठलंही एक सेम रूल आहे की तो सगळ्या प्रोडक्टला अप्लाय होईल असं नाही. ओके, स्पायसेसमध्ये वापरलं जाईल. जिंजर ऑइल इज ऑल्सो अँटीऑक्सिडंट आय थिंक. हां, कॅन बी यूज, पण आता अगेन प्रॉडक्टला ते सूट होत आहे Suit का होतंय. ते पण आपल्याला बघायला पाहिजे. आता आपण नमकीनमध्ये किंवा इतर याच्यामध्ये ते जर वापरलं तर इट वोंट सूट, कारण त्याची एक स्ट्रॉंग पंजेंट टेस्ट येते. आणि जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्ट म्हणतो ते एक्स्ट्रॅक्ट कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात. इट इज नॉट जस्ट लाईक अ ज्यूस की आपण जसं घरी जिंजरचा ज्यूस करतो आणि तुम्ही नुसता तो चहामध्ये जरी घातलं तरी पण आपल्याला कळतं किती स्ट्रॉंग आहे. तो त्याचा जेव्हा एक्स्ट्रॅक्ट होतो दॅट इज व्हेरी व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, किंवा त्याचे इसेन्शियल ऑइल्स येतात या सगळ्या गोष्टींचे. किंवा तुमचं हळद आहे, हळद इज ऑल्सो नॉट अँटीऑक्सिडंट बट आय वुड से अँटी इन्फ्लामेटरी. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट आहे, तर तुम्हाला नुसती हळद न घालता कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट पण मिळतो. त्यातला जो प्युअरेस्ट फॉर्म आहे तो कर्क्युमिन आहे. ते कर्क्युमिन पण आपण वापरलं तर अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज त्याच्याने क्रिएट होतात. दो इट इज नॉट गोइंग टू प्रिझर्व युअर फूड बट इट विल गिव्ह सम ॲडिशनल हेल्थ बेनिफिट्स.
टर्मरिक वापरल्यामुळे. सो प्रत्येक गोष्टीचे असे काही ना काही एक्स्ट्रॅक्ट बनतात. बेझिल लिव्स आहे, तुमचं तुलसी आहे, त्यानंतर तुमचं अश्वगंधा, शतावरी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण वी नीड टू सी की कुठला प्रोडक्ट त्याच्यामध्ये सूट होणार आणि नाही होणार. इट डिपेंड्स ऑन द प्रोडक्ट. ओके, आर बी ओके टिल हिअर? आणि हां, जसं मी म्हटलं की आता बेसिक आपण प्रॉडक्टबद्दल बोलत होते. याच्यामध्ये प्रोसेसिंग इन्व्हॉल्व नाही केलं आहे, पण आपण प्रोसेसिंगवरती पण थोडंसं बोलूया. जसे डिहायड्रेशन इज वन ऑफ द प्रोसेस, असेप्टिक पॅकिंग इज वन ऑफ द प्रोसेस, फ्राईंग तुमच्या केसमध्ये इज वन ऑफ द प्रोसेस. ठीक आहे, तर कुठल्याही गोष्टीला एक शेल्फ लाईफ देताना इंग्रेडियंट्स, SOPs तुम्ही कसे फॉलो करतायत, त्या प्रोडक्टचं प्रोसेसिंग कसं होतं आहे, देन तुमची टेक्नॉलॉजी काय यूज होते, त्याचं सगळ्यांचं प्रोसेसिंग कशा पद्धतीने होतं आहे, आणि पॅकेजिंग शेवटी त्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल आणि पॅकेजिंग टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आणि ही सगळं कलेक्टिव्हली आपल्याला एक शेल्फ लाईफ देतं. असं नाही आहे की मी फक्त खूप चांगलं पॅकेजिंग केलं तर माझ्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ मिळेल, किंवा खूप चांगले इन्ग्रेडियंट वापरले, त्याच्यात प्रिझर्वेटिव्स वापरले तरी शेल्फ लाईफ मिळेल. नाही, यू नीड टू कंबाईन बोथ द थिंग्स, रादर 3 ऑफ द थिंग्स: इंग्रेडियंट्स, प्रोसेसिंग मेथड, टेक्नॉलॉजी आणि पॅकेजिंग टेक्नॉलॉजी. आता तुमच्या केसमध्ये नमकीनमध्ये तुम्ही नायट्रोजन फ्लश करताय का त्याच्यामध्ये? ओके, एक झालं. मटेरियल कुठल्या प्रकारचं तुम्ही वापरताय? पाउचेस असतील तर पाउचेसचं मटेरियल काय आहे, त्याच्या आतल्या साईडला काय लेयर्स आहेत, मेट, पेट, पॉली, अशा 3 प्रकारचे लेयर आहेत. राईट, 3 लेयर्स आहेत, पण मग त्याची स्ट्रेंथ किती आहे ती पण बघायला पाहिजे. कारण मग ऑक्सिडेशन म्हणजे रॅन्सिड होतं याचा अर्थ कुठून ना कुठून तरी त्याच्यामध्ये ऑक्सिजन जातो आहे, तो कसा जातोय? मग सिलिंग प्रॉपर होत नाही आहे का तुमचं? कुठेतरी थोडा एखादा पिन होल राहिला तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, सो ते एक महत्त्वाचं आहे की प्रोसेसिंग कुठल्या प्रकारचे आपण वापरतो. आणि त्यानंतर मग तुमचं येतं पॅकेजिंग मटेरियल. आता पॅकेजिंग मटेरियल ग्लास जार जर बघितलं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन टू गिव्ह अ गुड शेल्फ लाईफ टू द प्रोडक्ट्स. कारण याच्यामध्ये तुम्ही हॉट फील करू शकता कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट. स्पायसेस तुमच्या जर रेडी टू कुक करी पेस्ट असतील तर यू कॅन पॅक तुमचं नॉट मसाले, ग्रेव्हीज किंवा रेडी टू ईटवाला जो प्रोडक्ट आहे, इफ यू पॅक इट इन अ ग्लास जार दॅट इज बेस्ट. किंवा दुसरी टेक्नॉलॉजी आहे त्याला रिटॉट प्रोसेसिंग. रिटॉट आहे किंवा फ्रीजिंग आहे, आपण फ्रीजिंग करताय, सो दॅट्स फाईन. फ्रीजिंगमध्ये पण तुम्हाला लॉंगर शेल्फ लाईफ मिळते, पण अगेन तुम्हाला ती लॉजिस्टिकली ती चेन मेंटेन करायला लागते. यू नीड टू कीप द प्रोडक्ट थ्रू आउट टिल द कन्झ्युमर एंड इन द कोल्ड चेन. राईट, सो तो एक आहे. मेटल म्हटलं तर मेटलमध्ये काय काय आहे? मेटल कॅन्स, जार्स, कॅशू किंवा ड्रायफ्रूटसाठी पण आता मेटलचे जार्स येतात. ओके, किंवा ॲल्युमिनियम हे आहेत, सॉरी कॅन्स आहेत. कोक, पेप्सी किंवा इतर प्रकारचे बेवरेजेस येतात ते ॲल्युमिनियम कॅन्समध्ये येतात. तर त्या ॲल्युमिनियम कॅनमध्ये काय येत असेल? प्रत्येक प्रॉडक्टचे एक ठरलेले ॲट्रिब्यूट्स आहे आणि त्याच्यासाठी त्याला तसंच पॅकेजिंग मटेरियल असणं आवश्यक आहे. ॲल्युमिनियम कॅन्सला आतमध्ये काही लेयर्स दिलेले असतात, दोज आर सेफ फॉर द कार्बोनेटेड बेवरेजेस. कार्बोनेटेड बेवरेज पेट बॉटलमध्ये पण तुम्हाला मिळतं, पण त्याला तेवढी स्ट्रेंथ नसते. जे तुम्ही कॅन आणि पेट दोघांमधलं जर ओपन करून बघितलं, यू विल फील द डिफरन्स की कॅनमध्ये असलेल्या प्रोडक्टमध्ये जास्त कार्बोनेशन आहे, बिकॉज इट हॅज अ स्ट्रेंथ. कारण कार्बन डायऑक्साईड आहे, गॅस आहे, शेवटी त्याला धरून ठेवण्याची जी कपॅसिटी आहे ती कॅनमध्ये जास्त आहे. अगेन आपण कुठल्या प्रकारच्या मार्केटला सर्व करतो त्यानुसार पण तुमचं पॅकेजिंग इम्पॉर्टंट आहे. जसं प्रीमियम प्रोडक्ट आहे कुठल्याही प्रकारचं, एनर्जी ड्रिंकचं एक्झाम्पल बघू. स्टिंग माहिती आहे सगळ्यांना, कितीला मिळतं प्राईस? 20 रुपीज वर्सेस रेड बुल कितीला आहे? 120, 150 समटाइम्स. राईट, सो हा डिफरन्स काय आहे? हे पण एनर्जी ड्रिंक आहे, हे पण एनर्जी ड्रिंक आहे. वाय द डिफरन्स इज देअर? ऑब्व्हियसली त्यांनी चांगल्या प्रकारचे इंग्रेडियंट्स वापरलेत आणि त्यांचं जे पोझिशनिंग आहे दॅट इज इन टू द प्रीमियम मार्केट. मार्केटचे पण 2 प्रकार असतात की तुम्ही 2 प्रकार सुरुवातीला आहे की B2B आणि B2C. जर तुम्ही B2B प्रॉडक्ट जर देत असाल, माहिती आहे सगळ्यांना व्हॉट इज B2B अँड B2C, द डिफरन्स आपल्याला माहिती आहे. बिझनेस टू बिझनेस म्हणजे तुम्ही एक इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार केला आणि तो अजून कोणाला तरी देतात आणि ते त्यांच्या प्रॉडक्टमध्ये यूज करतात किंवा त्यांचं ब्रँड नेम लावून ते विकतात. आणि B2C इज डिरेक्टली टू कन्झ्युमर. तुम्ही जो प्रॉडक्ट बनवला आहे तो डिरेक्टली कन्झ्युमरपर्यंत जातो. तो एक प्रकार झाला. आणि त्यानंतर आर यू प्लेइंग इन मास मार्केट ऑर द प्रीमियम मार्केट? कुठल्या प्रकारच्या मार्केटमध्ये तुमचा प्रॉडक्ट सेल होतो आहे? मास मार्केट म्हणजे काय? जास्तीत जास्त ठिकाणी तुम्हाला तो प्रॉडक्ट डंप करता येतो. शब्दशः डंप करू शकता तुम्ही की तो प्रॉडक्ट तुम्हाला किराणा स्टोअर, कुठलंही सुपर मार्केट, कुठलंही रेल्वे स्टेशन, बस स्टँड, पान टपरी, सगळीकडे तो प्रॉडक्ट अवेलेबल असू शकतो. त्याला म्हणायचं मास मार्केट. आणि दुसरं आहे प्रीमियम मार्केट. त्याचं एक्झाम्पल
पोटॅटो चिप्स, लेस 10 किंवा 20 रुपयाला मिळतं. लेज असेल, बालाजी असेल किंवा अजून काही ब्रँड्स आहेत वर्सेस प्रिंगल्स. प्रिंगल्सची प्राइस इज मोर दॅन 100 रुपीज. आणि हे लेज आहे ते पण पोटॅटो चिप्स देतात, हे पण पोटॅटो चिप्सच देतात, राईट. पण दिस इज द डिफरन्स मास मार्केट आणि प्रीमियम मार्केट. प्रिंगल्स तुम्हाला कधीच कुठल्या नॉर्मल किराणा शॉपवर मिळेल का? आता आय थिंक अवेलेबल व्हायला लागले, पण तरी पण अगदी छोट्या याच्यावरती नाही मिळणार. किंवा रुरल एरियामध्ये मिळेल का? सबअब्समध्ये मिळेल का? लाईक आपण गेलो समजा आळंदी, मोशी किंवा या साईडला तिथं प्रिंगल्स मिळेल का? नाही. इट विल गेट यू ॲट द प्रीमियम सुपर मार्केट्स किंवा ऑनलाईन. सो ही त्यांची पोझिशनिंग आहे की आम्ही आमचा प्रोडक्ट कसा विकायचा आहे. त्यानुसार त्यांचं पॅकेजिंग, त्यांचे डिझायनिंग, त्यांचं पूर्ण जी काही ब्रँड विजन असते, ब्रँड व्हॅल्यू असते, तशी ती क्रिएट केली जाते. तर पॅकेजिंगचा हा पण एक यूज आहे. फर्स्ट थिंग इज लाईक टू प्रिझर्व युअर प्रोडक्ट, पण टू अट्रॅक्ट द कस्टमर. कारण पॅकेजिंग मटेरियल तुम्ही ज्या पद्धतीचं ठेवलं आहे, आता तिथे समजा शेल्फवर ठेवलेलं असेल एखाद्या सुपर मार्केटमध्ये, आणि जेव्हा मी इकडे उभी आहे तर इट शुड बी दॅट कॅची की इथून माझं लक्ष गेलं पाहिजे की अरे हे काय आहे. आणि जवळ जाऊन मग जेव्हा तुम्ही बघतात त्याला, तेव्हा यू विल रिअलाइज की ठीक आहे प्रोडक्ट ओकेच आहे. दिस इज ऑल्सो चिप्स आणि आय कॅन गेट द चिप्स ॲट 20 रुपीज. हे पण अनहेल्दी, हे पण अनहेल्दी, काही फरक पडत नाही कुठलंही घेतलं ते. पण पॅकेजिंग मटेरियल असं असावं की ते कॅची असावं की लांबून पण शेल्फवरती दिसलं पाहिजे. आपण त्याला म्हटलो की पॅकेजिंग इज युअर सेल्स मॅनेजर. कारण प्रत्येक मार्केटमध्ये, प्रत्येक सुपर मार्केटमध्ये तुमचा प्रमोटर ठेवू शकत नाही किंवा तुम्ही उभे राहू शकत नाही. सो पॅकेजिंग मटेरियलच असं पाहिजे की ते तुमचं प्रोडक्ट सेल करेल. ऑब्व्हियसली पॅकेजिंग बघून फर्स्ट बाईंग होणार आहे. अट्रॅक्टिव्ह वाटलं पहिल्यांदा बाय होणार. सेकंड बाईंग कशामुळे होईल? रिपीट बाईंग ज्याला आपण म्हणतो. टेस्ट, प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल तर रिपिटेटिव्हली आपण किती आयटम्स बाय करतो आपल्या पण न कळत. आपले ब्रँड्स ठरलेले आहेत. मॅगी, ब्रिटानिया, गुड डे किंवा पार्लेजी ज्या लोकांचे ठरले आहे ते. अजून किसान टोमॅटो केचप, अमूल बटर, अमूल आईस्क्रीम, चीज असेल तर मे बी आता गोवर्धन थोडंफार आपण वापरतो, तूप असेल तर चितळे, बाकरवडी असेल तर चितळे, त्याच्याशिवाय दुसरं नावच नाही आहे जगात, राईट. सो हे इथं वायरिंग झालेलं आहे तुमचं ब्रेनमध्ये. तुम्ही दुसरं काही विचारच नाही करू शकत. आणि त्याच्यामध्ये मग आता डझंट मॅटर मॅगीने पॅकेजिंग चेंज केलं तरी पण आपल्याला फरक नाही पडणार आहे. बिकॉज इट्स सिन्स एजेस त्यांनी तो बेस त्यांचा तयार केलेला आहे. आणि 10 रुपयाचं पण मॅगी मिळतं आणि 100 रुपयाचं पण मिळतं, राईट. जस्ट क्वांटिटीचा फरक आहे. ज्याला इच्छा आहे, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास माणूससुद्धा, त्याला वाटलं तर तो 10 रुपयाला पण घेऊ शकतो. आणि आपण जातो ना, आपण मंथली ग्रोसरी जेव्हा घेतो तर आपण 4-5 केक्स असतील त्याच्यामध्ये असं बघतो आणि मोठंच पॅकिंग घेतो. सो इट डिपेंड्स ऑन द स्पेंडिंग कपॅसिटी तुमची किती आहे ती. सो दिस इज हाऊ द फूड प्रोसेसिंग किंवा त्याचं जे मार्केट आहे ना ते काम करतं. ब्रँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्या ब्रँडिंगमध्ये तुमचं पॅकेजिंग पण येतं. तुम्ही कशा प्रकारचे ग्रेव्हीज असतील, आता रेडी टू कुक ग्रेव्हीज वगैरे आहे. एक झिस्टो नावाचं ब्रँड बघितलं आहे म्हणून, ग्लास जारमध्ये त्यांचं ग्रेव्हीज येतात, पेस्ट येते, कुकिंग पेस्ट, दॅट इज झिस्टो. त्याच्यामध्ये ॲडिटिव्ज आहेत, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत, तरी पण ते 150-200 रुपयाच्या प्राईसमध्ये सेल करतात. आणि पीपल आर बाईंग इट, दे आर क्रिएटेड अ गुड मार्केट. का तर ते दिसायला प्रीमियम दिसतं आणि टेस्ट पण ऑब्व्हियसली त्यांची चांगली. पण एखादा जर अगदी हेल्थ कॉन्शियस व्यक्ती गेला तर तो नाही घेणार, कारण तो लेबल बघेल की याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे. अंडरस्टूड? की खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इट इज नॉट ओनली वन थिंग की ज्याच्यामुळे एकदा तुमचं प्रिझर्वेशन होईल किंवा तुमचं प्रोडक्टचा सेल चांगला होईल. फूड इंडस्ट्री इज व्हेरी क्रिटिकल. जेवढं दिसतं समोरून की अरे हे काही विशेष नाही, तर आपण असंच करू शकतो, तेवढंच मार्केट सॅच्युरेटेड आहे, तेवढं क्रिटिकल आहे, तेवढं डिफिकल्ट. आपण एकदा प्रॉडक्ट चांगला क्रिएट करणं, पॅकेजिंग चांगलं क्रिएट करणं आणि त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कशा आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टूड? त्याच्यात तुमचं प्लास्टिक आणि पेपर. प्लास्टिक म्हणजे पेट किंवा पीपी. ओके, पेट जार मेजरली तुमचं जार किंवा जसं मखाना. आता सध्या मखानाचा ट्रेंड चालू आहे, तो मखाना कम्स इन द पेट जार. त्याला काही फरक पडत नाही कारण मखाना इज अ ड्राय प्रोडक्ट, त्याच्यामध्ये काही फारसं रिॲक्शन होणार नाही. त्यामध्ये फक्त जेव्हा सीझनिंग असते तेव्हा अँटी केकिंग एजंट त्याच्यामध्ये वापरले जातात, सो दॅट हवेतलं जे मॉइश्चर आहे ते त्याच्यावरती जर त्याला लागलं तर इट विल बिकम सॉगी किंवा स्टिकी. जसं तुमच्या लाह्या आहेत, कुरकुरे आहेत, त्या सगळ्यांच्या सीझनिंगमध्ये तुम्ही बघाल तर अँटी केकिंग एजंट नावाचा एक शब्द वापरलेला दिसतो. तो मॅन्डेटरीच आहे. तुमच्या केसमध्ये पण जर तुम्ही सीझनिंग लावत असाल तर अँटी केकिंग एजंट तुम्हाला वापरायला लागतं. आणि ते ॲक्च्युली किती कमी प्रमाणात असतं तसं बघितलं तर. आता प्रिझर्वेटिव्हच्या अवतीभोवती जो काही सगळा काय म्हणू शकतो त्याला आपण बवाल क्रिएट केलेला आहे लोकांनी, हे कधी वाईट आहे?
आता आम्ही जेव्हा सोडियम बेन्झोएट वापरतो एखाद्या बेवरेजमध्ये, वी यूज इट 0.008%. तर इज इट रिअली हार्मफुल? कधीतरी एकदा एखाद्या बेवरेजने महिन्यातून एकदा पिलं तर हे खरंच काही एवढा इफेक्ट होणार आहे का? त्यापेक्षा तर तुमचं बाहेरचं पोल्युशन एवढं जास्त आहे की तुम्ही विदाऊट मास्क विदाऊट स्कार्फ केलात तर त्याच्यापेक्षा जास्त टॉक्सिन्स आपण इनहेल करतोय अननोईंगली. पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. लोक फक्त इंडस्ट्रीबद्दल बोलतात की लोक प्रिझर्वेटिव्ह टाकतात. म्हणजे किती पर्सेंटमध्ये आहे? आणि एखादी गोष्ट कधी तुम्हाला त्रासदायक ठरते? जेव्हा तुम्ही एक्सेस करता. कुठलीही गोष्ट जेव्हा एक्सेस होते, अति तिथे मातीचे म्हणतो ना आपण, त्याच वेळेला त्याचा त्रास होतो. स्टिंगचं एक्झाम्पल आहे की कॉलेजची मुलं आता बॉटलवरती लिहिलेलं आहे की यू शुड नॉट कन्झ्युम इट मोर दॅन 2 बॉटल्स अ डे. त्यावरती लिहिलेलं आहे, पण ही मुलं 3-3, 4-4 बॉटल्स दिवसाला संपवतात. सो ऑब्व्हियसली इट इज हार्मफुल. त्याच्यामध्ये स्टिम्युलंट्स आहेत, स्टेरॉइड्स आहेत, कॅफेन आहे. ते पूर्ण ब्रेनला तुमच्या रिस्ट्रक्चर करतं. एनर्जी ड्रिंक काय आहे की ते तुम्हाला झोपू देत नाही किंवा ॲक्टिव्ह ठेवतं. म्हणजेच काय की ते ब्रेनवरती प्ले करत आहे आपल्या सगळ्या. सो ते जर केलं तर ते हार्मफुल आहे. दुसरीकडे घरचं प्युअर घी, आपण म्हणतो की घी खाणं चांगलं आहे, पण जर तुम्ही लाईक 100 ग्रॅम घी रोज खाऊ लागलात सकाळ दुपार संध्याकाळ, तर अगेन इट इज गोइंग टू इन्क्रीज द कोलेस्टेरॉल लेवल. तसंच प्रिझर्वेटिव्हचं पण आहे की कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडिटिव्ह किंवा अजून काही इन्ग्रेडियंट जे टाकतात, इमल्सिफायर्स असतील, इम्प्रूव्हर्स असतील, एन्झाईम्स असतील, स्टॅबिलायझर्स असतील, त्याचं पर्सेंटेज खूप कमी असतं. आणि FSSAIने तर सगळ्याचे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत की पोटॅशियम सॉर्बेट असेल तर ते याच्यावरती नाही वापरू शकत तुम्ही. नॉट मोर दॅन 0.2% इन अ प्रोडक्ट पर सर्विंग. त्यामुळे जर तुम्ही पण ॲज अ सेल्स पर्सन तुमच्या ब्रँडसाठी जर कुठे बोलायला गेलात तर यू शुड बी एबल टू से दिस की जरी आम्ही वापरलं आहे पण ते 0.01%मध्ये आहे, विच इज नॉट ॲट ऑल हार्मफुल. कोक सारखी गोष्ट तुम्ही दिवसाला 2-3 वेळा प्यायलात तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम क्रिएट करेल. वडापाव पण दिवसाला 2-2 जर रोज खाल्ले तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम क्रिएट करेल. तसंच या सगळ्या गोष्टींचे. किंवा शुगरला पण आपण इतकं आता विलन करून टाकलेलं आहे. किती वेळा शुगर कन्झ्युम करतो आपण दिवसात? किती खातो? चहाचे लोक घेतात मे बी 1-1 चमचा 2 वेळेला 3 वेळेला चहा. त्याच्या व्यतिरिक्त काय? स्वीट्स कधीतरी तुम्ही खाल्ले, स्वीट्स तर रोज खात नाही. किंवा बेकरी प्रोडक्ट जे लोक जास्त कन्झ्युम करतात रादर, ते हार्मफुल आहे डेफिनेटली. पण हे असंच आहे सगळं. ठीक आहे. सो लाईकवाईज की कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वाईट नाही आहे. जर तुम्ही ते व्यवस्थित प्रमाणात वापरलं ॲज पर FSSAI तर लिगली पण आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. नॅचरली जर होत असेल तर वेल अँड गुड, बेटरच आहे. पण नसेल होत तर यू कॅन यूज दिस काइंड ऑफ प्रिझर्वेटिव्ह. सगळ्याची लिस्ट अवेलेबल आहे FSSAIच्या वेबसाईटवरती. त्याचे पर्सेंटेज किती यूज करू शकता मॅक्सिमम पर प्रॉडक्ट कॅटेगरी हे सुद्धा तिथे मेन्शन आहे. दॅट ऑल्सो यू कॅन चेक. कारण लिस्ट खूप मोठी आहे, लाईक 100-150 प्रोडक्टची लिस्ट आहे. ती आपण डिस्प्ले करू शकत नाही किंवा पूर्ण बघू शकत नाही. बट इट इज अवेलेबल ऑन द FSSAI वेबसाईट. राईट. अजून काही डाऊट? या. Where to buy these preservatives from? कुठून हे परचेस करता येईल? त्याचे सप्लायर्स असतात. तसं इथे चिंचवडमध्ये एक नीता केमिकल्स म्हणून आहे, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे लॅब स्केल तुम्हाला हे मिळतील. जसं रविवार पेठेत PH गांधी म्हणून आहेत. PH गांधींकडे पण सगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पण स्टील आय वॉन्ट प्रेफर गांधी बिकॉज थोडंसं तिथे फरक कळून येतो की ते डायल्युटेड आहेत किंवा थोडेसे अडल्ट्रेटेड आहेत. बट नीता केमिकल्ससारखे जे लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आणि लॅबोरेटरी केमिकल्स सप्लाय करणारी लोक त्यांच्याकडे हे सगळं मिळतं. अँड देर आर प्लेंटी ऑफ सप्लायर्स ऑफ ऑल दिस थिंग्स. तुम्ही गुगलवरती टाका, तुम्हाला 100 लोकांची लिस्ट येते की हे कोण कोण सप्लाय करतं म्हणून. सगळ्या गोष्टी सगळीकडे अवेलेबल आहेत. त्याचा डेटा अवेलेबल आहे, त्याची इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. राईट. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ऑइलमध्ये टाकायचं जर समजा आमचं जे तुमच्या प्रॉडक्टमध्ये ऑइलमध्ये नाही, प्रॉडक्टमध्ये. आता मी जे प्रिझर्वेटिव्ह बघितलं ना, काही प्रिझर्वेटिव्ह ऑइलमध्ये टाकायचे असतात आणि काही समजा आपण जे बेसन वगैरे करतो त्याच्यामध्ये पण असं म्हणजे हो, ते वेगळं आहे. आता ऑइल इंडस्ट्रीने अशा गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत की काय होतं, तुम्ही फ्राईंग किती रिपीटेडली करताय त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आता आपण म्हणतो फ्राईड आयटम जास्त खाणं चांगलं का नाही आहे. प्रत्येक ऑइलला एक स्मोकिंग पॉईंट आहे. ठीक आहे. तुम्ही जर त्याला जास्त हीट केलं तर ऑइल काळं पडतं आणि त्याच्यातून धूर निघायला लागतो. जेव्हाही तो धूर निघण्याची प्रोसेस चालू होते त्यावेळेला त्यातले जे नॅचरल बॉन्ड्स आहेत ते ब्रेकडाऊन व्हायला लागतात आणि त्याचं कन्व्हर्जन ट्रान्स फॅटमध्ये होतं. आणि ट्रान्स फॅट जर आपल्या बॉडीमध्ये जेवढे जास्त प्रमाणात गेले तेवढं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि ब्लॉकेज होतं, आर्टरीज ब्लॉकेज आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. त्याच्यामुळे आता ऑइल इंडस्ट्रीने काय केलेलं आहे, फ्राईंग वाल्याच्या लोकांसाठी आहे की त्यांनी काही इन्ग्रेडियंट डेव्हलप केले की जर तुम्ही ते ऑइलमध्ये घातले तर हे जे कन्व्हर्जन आहे ना, ही प्रोसेस लांब जाते थोडीशी. म्हणजे तुम्ही किती वेळा ते करतायत. आता समजा तुम्ही
कितीचं तुमची हे कितीचं असतं तुमचं फ्रायर किती किलोचं आहे? 180 किलोचा. 180 किलोचं आहे. तर त्याच्यामध्ये तुमची बॅच साईज किती जाते? समजा शेव म्हटली तर ती किती जाते? म्हणजे कंटिन्यूस फ्रायर आहे. कंटिन्युअस फ्रायर आहे. मग त्याच्यातून तुम्ही किती बॅचेस पास करतात? किती किलो पास करतात? हे कंटिन्यू चालू सगळं असतं. तेलाचं प्रमाण कमी झालं तर आम्ही तेल परत fill up तेल करतो. तुम्ही फिलअप करतात, पण हो. तुम्हाला हे रेकॉर्ड ठेवावं लागेल की किती किलो शेव फ्राय झाल्यानंतर किती ऑइल कमी झालं, बरोबर? आणि त्या ऑइलचा रंग कसा बदलला, त्याचं फिल्ट्रेशन होत आहे का? त्या फ्रायरमध्ये ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन सिस्टीम पण येते. ते फिल्ट्रेशन जेव्हा होत असेल तर थोडंसं बेटर करतं प्रोडक्ट. आणि मग तुम्ही अजून तो वरतून इन्ग्रेडियंट टाकला तर ते तुमचं सायकल टाईम आहे ना तो वाढेल अजून. आणि तो ऑक्सिडेशन थांबवतो ते ऑइलचं. सोडियम बेन्झोएट आपण जे प्रिझर्वेटिव्ह ते आपल्याला बेसनमध्ये म्हणजे याच्यात टाकावं लागेल. प्रोडक्टमध्ये टाकावं लागेल, ऑइलमध्ये नाही. प्रॉडक्टमध्ये प्रोडक्टमध्ये त्याचं ते मेजरमेंट कसं किती किलो म्हणजे असं काय आता प्रोडक्ट टू प्रोडक्ट डिपेंड करतं. तर तुमचं गाठी शेव असेल किंवा नॉर्मल शेव आहे, भुजिया आहे, चिवडा आहे, ते सगळ्याला ते वेगवेगळं आहे. पण त्याचे लिमिटेशन्स तुम्हाला FSSAIच्या वेबसाईटवरती मिळतील. फार नाही, तुम्हाला 0.2% पेक्षा जास्त नाही टाकावं लागणार. म्हणजे ते किलोच्या हिशोबाने. किलोच्या हिशोबाने पर्सेंटेजमध्ये आहे ना, तुमचं समजा 100 किलो आहे, 100 × 0.2% कॅल्क्युलेट करा किती होईल, 200 ग्रॅम. हो. म्हणजे त्यावेळेस आपण ज्यावेळेस ते पीठ वगैरे ते mix पीठ करतो. वगैरे जेव्हा तुम्ही मिक्स करता त्या पिठामध्येच ते गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इमिजिएटली ते फ्राईंगला जाईल. हां. आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट पण तुम्ही वापरा, म्हणजे तुमचा ॲसिडिटीचा जो प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह होईल. तुम्हाला नॅचरल अँटीऑक्सिडंटची गरज नाही आहे, जे काही केमिकल अँटीऑक्सिडंट आहे ते पण तुम्ही वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या अँटीऑक्सिडंट आम्ही म्हणजे तेलामध्येच टाकतोय जेणेकरून ते स्मेल वगैरे आता प्रमाण कमी झालं असं. हे आहेत काही लोक आता एक्झॅक्ट त्यांचं नाव आठवत नाही आहे कंपनीचं, त्यांनी तो प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे जेणेकरून फ्राईंगसाठी जे तेल वापरलं जातं ना त्याचं जास्तीत जास्त यूज व्हावं. पण असं कसं होतं आम्ही नायट्रोजनचे पॅकिंग करत होता 3 महिन्यानंतर पण त्याचं नंतर स्मेल येतोच. नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं, कॉन्सन्ट्रेशन वाढवून बघा त्याचं गॅस. ते पण ते पाऊचच्या हिशोबाने आम्ही ते नायट्रोजन फिल करतो. पाऊच कसं आहे तुमचं, सिलिंग कसं? ऑटोमॅटिकच म्हणजे हॉरिझॉन्टल वरती बँड सिलर? नाही मशीन आहे ऑटोमॅटिक. हो ना. हो ओके, बँड सिलिंग नाही होती तुमचं, FFS मशीन आहे. हो. ओके, FFS वरती ते व्हर्टिकल सिलिंग होऊन जातं. तसं प्रॉब्लेम नाही आला पाहिजे त्या मशीनवरती सील करताना. पण 3 महिने खूप कमी पिरियड आहे ॲक्च्युली. हां म्हणजे एक 4-5 महिन्यानंतर हा प्रॉब्लेम यायला लागतो आणि ऑब्व्हियसली तुमची 6 महिन्यापेक्षा जास्त शेल्फ लाईफ पण नसते या प्रोडक्टची. पण 3 महिने कमी आहे. 3 महिने, हां, त्याच्यासाठी आता काय असतं ना की याचा आम्हाला पूर्ण स्टडी करायला लागतो. समजा आता आम्ही जर याचा विचार करायचा म्हटलं की इन्ग्रेडियंट्स काय आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय, पर्सेंटेज काय आहे, त्याला रेस्टिंग टाईम किती आहे, पूर्ण प्रोसेस होऊन फ्राईंग होऊन पॅकिंग होईपर्यंतचा टाईम किती जातो, प्रोसेस टाईम, हे सगळ्या गोष्टीला 1 बाय 1 चेक पॉईंट्स असतात. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला अल्टिमेटली कळतं की ओके प्रॉब्लेम इथे आहे, तो जर सॉल्व्ह केला तर आपलं प्रिझर्वेशन चांगलं होऊ शकतं. म्हणजे बनवण्यापासून ते पॅकेजिंग प्रॉडक्ट तुम्ही मिक्स केला ना तिथपासून त्याचं प्रोसेस सुरू झाली तुमची. ते मिक्स केलं, त्याच्यानंतर तो मोल्डिंग झालं, फ्राईंग झालं त्याचं डिरेक्टली. फ्राय झाल्यानंतर किती वेळ तो थंड व्हायला ठेवला आहे, त्याच्यानंतर भरायला किती वेळ लागला. कधी कधी असं होतं ना की आपण म्हणतो नाही ठीक आहे ते तुमच्याकडे कंटिन्युअस सिस्टीम आहे दॅट इज ओके, पण जे लोक मॅन्युअली करतात त्यांना एक कमीत कमी बॅच साईज पाहिजे की 100 किलो 150 किलो झाल्याशिवाय माझं फिलिंग मशीन चालू होणार नाही. त्या केसमध्ये मग त्यांचा रेस्टिंग टाईम जास्त जातो. ऑब्व्हियसली तुम्ही थंड व्हायला बाहेर ठेवतात, ऑक्सिजन तिथे इंटरॅक्ट करतोच आहे प्रोडक्टसोबत, तिथंच तुमचं ऑक्सिडेशन सुरू होऊन जातं प्रोडक्टचं. त्या सगळ्या गोष्टी 1 बाय 1 चेक करायला पाहिजे. माझं प्रोडक्ट हे जे डिस्कशन चालू आहे हे पॅक फूडचं आहे. माझं प्रोडक्ट फ्रेश फूड आहे माझं. काय करता? गुळीचे मोदक आहे, पुरणपोळी आहे, मासवडी आहे, शिवाय चकली पण आहे, चकलीमध्ये परत भरलेली. पण मोदकचं शेल्फ लाईफ वाढवायला फ्रेश फूड आहे ते कसं करता येईल? फ्रीझिंग, त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे फ्रीझिंग. पुरणपोळी झाली, मोदक झाले, पण ते टेक्स्चर, शेप, टेस्ट ते राहतं. नाही ना. लास्ट फ्रीझिंग केलं तुम्ही कुठल्या प्रकारचं फ्रीझिंग? नाही मी फ्रीजिंग नाही केलंय. मी आता एक्सपान्शन मोडमध्ये आहे. तर ते फ्रीजिंग टेक्नॉलॉजी शिकायचं आहे. सगळ्यात बेस्ट फ्रीझिंग टेक्नॉलॉजी IKF, त्याला म्हणतात इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीझिंग. त्याच्यामध्ये हे जे तुमचं टेक्स्चर, कलरचा जो प्रॉब्लेम आहे तो काहीच राहत नाही. पण ते दॅट इज एक्सपेन्सिव्ह अगेन, म्हणून तुम्ही ग्लास फ्रीझिंगमध्ये जाऊ शकता. ग्लास फ्रीझिंगमध्ये तुम्हाला काही इश्यू नाही येणार. फक्त काय होतं, पुरणपोळी असेल किंवा मोदक असेल ना, ते जेव्हा तुम्ही बाहेर काढतात गरम करायला, पुरणपोळी जर तव्यावर टाकली तर त्याला थोडेसे तडा जातात, क्रॅक जातात. पराठा असेल कुठल्याही प्रकारचा, पण दॅट्स अ लिमिटेशन ऑफ दॅट टेक्नॉलॉजी, काही करू शकत नाही, पण इट विल गिव्ह यू 1 year शेल्फ लाईफ.
आता उकडीचे मोदक जे लोक एक्सपोर्ट वगैरे करतात ते आर युजिंग फ्रीजिंग टेक्नॉलॉजी, ब्लास्ट फ्रीजिंगच वापरतात. ऑब्व्हियसली 5-10% हिअर अँड देअर होणार आहे. जर तुम्ही फ्रेश गरम केलेला मोदक खाल्ला आणि तो खाल्ला तर थोडासा फरक पडणारच आहे. पण अगेन तुम्हाला शेल्फ लाईफ जर 12 महिन्याची मिळते, 2 दिवस कुठे आणि 12 महिने कुठे, सो तेवढं कॉम्प्रोमाइज करावं. मग लास्ट फ्रीजिंग हा दुसरा कोणता ऑप्शन म्हणजे तुम्ही IQF ते इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग. कुठे शिकताय? शिकण्याची तशी त्याची गरज नाही आहे. तुम्हाला इक्विपमेंट सेटअप त्याचा घेतला की झालं. फ्रोझन राईस जे असतात फ्रोझन राईस माझं जे काही सिरप प्रॉडक्ट आहे काकवी, काकवी. त्याला फर्मेंटेशनचा प्रॉब्लेम जास्त आहे. काय काय ओके, किती दिवसांनी होतं? त्याला म्हणजे असं प्रत्येक प्रॉडक्ट नाही सांगतो पण बॅच टू बॅच बॅच टू बॅच व्हेरिएशन होतं. कारण तो नॅचरल प्रोडक्ट हां नॅचरली आणि तो हायच व्हर्जनने काढला होतो. खूप टेम्परेचर खूप असतं त्याला आणि त्याच्यामध्ये आहे ना काही दिवसानंतर त्याला आंबट वास येणं किंवा फर्मेंटेशन किंवा त्याच्या बोटल फुटणं, गॅस तयार म्हणजे गॅस तयार होतो, म्हणजेच मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे हां. त्याच्यामध्ये. त्याला अँटी फंगल प्रिझर्वेटिव्ह वापरता येईल तुम्हाला. सोडियम बेन्झोएट पण काम करेल, पोटॅशियम सॉर्बेट काम करेल. आता तुम्ही वापरताय का काही? मी पोटॅशियम सॉर्बेट एका प्रॉडक्टला वापरत होतो पण ते बंद केले आपण. पण ते तुम्ही आजकाल अगोदर कोणतं सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट ते किती वापरायला? आता ते चेक करावं लागेल. तुम्हाला 2-3 वेगवेगळे ट्रायल्स घ्यायला लागतील. की 0.05%, 0.01% अशा 1-2-3 प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे वापरून बघा आणि त्याचे ट्रायल्स घ्यावे लागतील. सोडियम बेन्झोएट मध्ये पण प्रकार आहेत का? नाही. सोडियम बेन्झोएटचं जे सोल्युशन तुम्ही बनवणार किंवा ते डायरेक्ट जेवढं वापरणार त्याचे वेगवेगळे पर्सेंटेज. हां त्या काकवीवरती आम्ही डायरेक्ट काम नाही केलेलं, त्याच्यामुळे मला पर्सेंटेज एक्झॅक्ट त्याची माहिती नाही आहे. पण ते ट्रायल अँड एररच असतं. म्हणजे आम्ही पण जेव्हा करतो तेव्हा आम्हाला ट्राय करूनच बघायला लागेल. इट्स लाईक की 0.05% टाकल्यावर काय होतं आहे, 0.1% टाकल्यावर काय होतं आहे, 0.15% टाकल्यानंतर काय होतं आहे, त्याला ऑब्झर्व करत राहायचं किंवा सरळ तुम्ही लॅब टेस्टिंगला देऊन टाकायचं 3ही बॉटल की याची शेल्फ लाईफ स्टडी करून द्या मला 4 महिन्यासाठी. तो सिम्पल वे आहे पण त्याला खर्च येतो. म्हणून रिअल टाईम करायचं असेल तर तुमच्याचकडे तुम्ही त्याला ऑब्झर्व करा. पॅकेजिंग मध्ये मला असा प्रश्न होता की आपण ज्यावेळेस एखादं पॅकेट तयार करतो, समजा पार्लेजीचा बिस्किट पुडा आहे त्याच्यावरती ती मुलगी येते त्याच्यामुळे ते लक्षात राहतं. जसं की मला एक पॅकेट तयार करायचं तर त्या पॅकेटमध्ये आपण काय नवीन गोष्टी करू शकतो की जेणेकरून कस्टमर म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सेलिंगच्या अगोदर ती माणूस सेलिंगला माणूस लागत नाही की जर प्रॉडक्ट पाहिले पॅकेजिंग पाहिली की आपोआप सेल फर्स्ट. बरोबर. तर त्याच्यासाठी मी कुठल्या मेन प्रोडक्टसाठी मुद्दे काय कुठल्या प्रोडक्टसाठी करायचं आहे हे पॅकेज? मला ते जॅकेट पावडरसाठी पॅकेट बनवतोय मी. ओके. तर त्यांच्या डिझाईन मध्ये कोणकोणते इम्पॉर्टन्स मुद्दे होते? ठीक. बघा आता ब्रँडिंग कसं असतं, पहिल्यांदा तर तुमचं ब्रँड नेम येतं बरोबर. तुमच्या प्रॉडक्ट तुमचं नाव काय, ब्रँडिंग काय? हां. एवढी तर बंद एवलेकर बंधू. तुमचं काय? जीवन मसाले. तुमचं स्वातीस किचन. स्वातीस किचन. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट आठवली का, कळते का? यांचं नाव येवलेकर बंधू आहे, ठीक आहे. यांचं जीवन मसाले, दॅट इज ओके. स्वातीस किचन हे पर्सनल, त्याला एक अटॅचमेंट आहे बरोबर. राईट. की येवलेकर हा शब्द म्हणजे वाईट वाटू नका पण मी जस्ट सांगते की ब्रँड नेम सिलेक्ट करताना काय करायला पाहिजे की शब्द बोलता आला पाहिजे. मला उद्या जर मला एक्सपोर्ट करायची वेळ आली तर हे त्या समोरच्या माणसालाही वेगळ्या कंट्रीला कळलं पाहिजे की व्हॉट इज येवलेकर बंधू. येवलेकर बंधू किंवा स्वातीस जेव्हा म्हटलं ते तुम्हाला पर्सनल अटॅच होतो तो प्रोडक्ट. लगेच तुमच्याकडे अटेन्शन जाते की ओके ह्या व्यक्तीचा हा ब्रँड आहे. तुम्हाला माहिती आहे का मॅगी कुठून आलं, नेस्ले कोण आहे, त्याचा फाउंडर कोण आहे, त्याचं हे कोण आहे माहिती, KFC, ठीक आहे. KFCच्या बद्दल बरीच चर्चा होती. मॅगडीचा फाउंडर कोण आहे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. गरजच नाही आहे तिथपर्यंत पोहोचण्याची. जेव्हा नाव येतं तेव्हा त्याला एक रिजन अटॅच होतो, बरोबर आहे. जेव्हा येवलेकर म्हणा किंवा स्वाती म्हणा आपल्याला कळतं की ओके महाराष्ट्रीयन नाव आहे म्हणजे हा प्रोडक्ट महाराष्ट्रात कुठेतरी बनवला जातो. अननेसेसरी आपण लोकांना विचार करायला हे देतो, भाग पाडतो, ठीक आहे. त्याच्याच ऐवजी आता नमकीनमध्ये इवन चितळे, पण त्या चितळ्यांची गोष्ट खूप वेगळी आहे कारण दे हॅव रीच्ड ऑन अनदर लेवल. त्याच्यामुळे ते नाव खूप महत्त्वाचं आहे. पण बिईंग अ स्टार्टअप आपल्याला असं नाव पाहिजे. वर्ल्ड वाईड टू यम. ओके, व्हॉट इज टू यम, हु इज द फाउंडर ऑफ टू यम. त्याच्यावरून काय कळतं, काहीच नाही. यम आहे, ओके, काहीतरी स्नॅक आयटम आहे की जो यम्मी असेल एवढंच मला कळलं पाहिजे, राईट. सो ब्रँड नेम पहिली गोष्ट कॅची असायला पाहिजे. दुसरी गोष्ट छोटंसं ब्रँड नेम, जेवढं छोटं असेल तेवढं चांगलं की जे प्रोनाऊन्स करायला सोपं पडतं.
आणि जेवढं छोटं नाव असेल तेवढं ते इथे फिट लवकर होतं. नायकी, ॲमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, कितीतरी अशी नाव आहेत. व्यंकटेशम स्वीट बाईट्स असं नाव आहे. व्यंकटेशम असं मोठे अक्षर ओके. आणि स्वीट बाईट्स ही सगळी टॅगलाईन माझी. मग त्याला VSM register. किंवा असं काहीतरी करा काय काय की VSM ना, व्यंकटेश स्वीट बाईट हं. समजा. हं. तर तुमचं जे कंपनीचं नाव आहे ते मागे राहू द्या ना, मॅन्युफॅक्चर्ड बाय किती मोठं नाव असू द्यात, पण जो ब्रँड नेम आहे ते शॉर्टकट असायला पाहिजे. MTR. MTR, व्हॉट इज MTR? त्याचा फुल फॉर्म काय आहे? नाही माहिती कोणाला. SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया एवढं कोणी म्हणतं का आपण? SBI, HDFC, ॲक्सिस, एकच नाव आहेत जे छोटे छोटे आहेत आणि ते खूप इझी आहेत लक्षात ठेवण्यासाठी. आता तुमचं एक्झाम्पल सांगते. आमचे एक क्लायंट आहेत इकडे चाकुर्डीमध्येच राहतात. सो शी इज ऑलमोस्ट 55 year old. त्यांचं हे होतं आपलं ग्रेव्ही मिक्सेस, मसाले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या बनवत होतात. त्यांचं प्रोप्रायटरी फर्म होती. प्रॉडक्ट चांगला चालतोय, लोकांना आवडतोय, लोक घेतात. त्याचं नाव होतं ज्योतिष किचन. मी म्हटलं व्हॉट डू यू मीन बाय ज्योतिष किचन? म्हणजे तुम्हाला व्हिजन काय आहे तुमचं? सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं व्हिजन काय, हा ब्रँड तुम्हाला कुठे पोहोचवायचा आहे. इट अगेन डिपेंड्स ऑन दॅट, राईट? तुमचं जर व्हिजन मोठं असेल तर तुम्हाला नाव सिलेक्ट करण्यापासून ते व्हिजन प्रत्येक ठिकाणी तुमचं दिसायला पाहिजे. सो आय जस्ट सर्च ऑन गुगल ज्योतिष किचन. यांचं नाव कुठेच नाही आलं. यूट्यूबचे चॅनल्स आले सगळे. म्हटलं तुम्हाला या 100 लोकांमधलं एक व्हायचं आहे का? तुमची स्पेशालिटी काय आहे? तर त्यांना नाव बदलण्यासाठी मला 2 काउन्सिलिंग सेशन घ्यायला लागले की म्हटलं मला प्रॉडक्टवरती काम करायचं असेल तर मला काहीतरी नाव चांगलं पाहिजे. मग देन आम्ही त्यांचं नाव द मॉम शेफ केलं. कारण त्यांचा मुलगा प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत येतो, सून येते आणि ते म्हणतात की आई खूप छान जेवण बनवते आणि तिच्या हातच्या जेवणाची चव अशी आहे तशी आहे. शी इज व्हेरी गुड लुकिंग, स्माइलिंग फेस आहे कंटिन्युअसली. तर त्यांचा जो लोगो आम्ही बनवला, मग त्या लोगोमध्ये जे आमच्या टीमनं आम्ही दिलं की मॉम शेफ, तर त्यांनी काय केलं, एकदम मॉडर्न मॉम दाखवली. फॉरेनर मुलगी आणि ना वर्किंग, एका हातामध्ये लॅपटॉप आणि एका हातामध्ये स्पॅच्युला. म्हटलं हे नाही पाहिजे. इंडियन ब्रँड आहे, जरी नाव मॉम शेफ असेल पण त्या स्वतः फाउंडर इज इंडियन, महाराष्ट्रीयन आहे. त्यांच्यासारखं काहीतरी प्रेडिक्ट झालं पाहिजे त्याच्यातून. ते कळलं पाहिजे की ओके ही मॉम कोणत्या प्रकारची आहे. आता पूर्ण आम्ही लोगो चेंज केला तसं. सो द मॉम शेफ हे सगळ्यांना अप्लिकेबल होतं. मग तो नॉर्थ इंडियन माणूस असेल, साऊथ इंडियन असेल किंवा महाराष्ट्रीयन असेल, तर आता थोडीशी क्रेज आहे. लोकांना काय पाहिजे असते की थोडेसे कॅची नावं, फॉरेनर टाईप्स नावं, बाहेरच्या देशातली, तर ते लोक जास्त लवकर एक्सेप्ट करतात. तुमचं ब्रँड नेम कॅची असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन होतं आहे का, ते नाव अवेलेबल आहे का हे बघायला पाहिजे. वेबसाईटसाठी डोमेन नेम अवेलेबल आहे का. कधी कधी तुम्ही रजिस्टर करून टाकता, ट्रेडमार्क मिळतं पण वेबसाईटला डोमेन नेम मिळत नाही. मग वेबसाईटला तुम्हाला वेगळं काहीतरी करायला लागतं. त्याला अजून एखादा ओ टाका, आय टाका, इन टाका. दॅट डझंट मेक एनी सेन्स. कंपनीच्या नावाचं पण तसंच आहे. कंपनीच्या नावासाठी पण तुमचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये ते नाव अवेलेबल आहे का आणि त्याचं ट्रेडमार्क होऊ शकतं का, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी. ब्रँड नेम, ब्रँड लोगो, एक नाव तुमचं झालं, त्याच्यानंतर लोगो इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन नायकी, ॲमेझॉन, या सगळ्यांचे लोगो जर तुम्ही बघितलं त्याला काही ना काहीतरी अर्थ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर लोगो डिझाईन करताना जसं मी म्हटलं की मॉम शेफचा लोगोमध्ये मला काय पाहिजे होतं, फूड प्रोडक्ट आहे हे नावावरून कळलं पाहिजे. 2 यममध्ये आपल्याला काय कळतं, ओके दीज आर यमी स्नॅक्स, राईट. सो तशा प्रकारचं प्रेडिक्ट झालं पाहिजे त्याच्यातून काहीतरी, तुमच्या नावातून, तुमच्या लोगोमधून. आणि लोगो पण असा पाहिजे, नाव कधी कधी नाही लक्षात राहत पण लोगो लक्षात राहतो. आता फूडमध्ये वापरण्याचे काही टिपिकल कलर आहेत, येलो, ब्राऊन, ब्लॅक कलर शक्यतो फूडमध्ये कोणी वापरत नाही जर तुम्ही बघितलं असेल तर. येलो आहे, ब्राऊन आहे, रेड आहे आणि त्याच्या ज्या मल्टिपल शेड्स आहेत त्या तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यातून एक चांगलं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड लोगो तुमचा तयार होईल. त्याच्यानंतर पॅकेजिंग डिझाईन. पॅकेजिंगचे जे डिझाईन आहे ते मिनिमलिस्टिक असलं पाहिजे. फ्रंट पॅनल ॲटलिस्ट, बॅक पॅनलवरती तुम्हाला खूप गोष्टी टाकायला लागतात ॲज पर FSS आहे, सो दॅट इज फाईन. पण तुमचं जे फ्रंट पॅनल आहे दॅट शुड बी व्हेरी मिनिमलिस्टिक. हे डिझाईन बघा आता, हे किती मिनिमलिस्टिक आहे. व्हाईट बॅकग्राऊंडवरती त्यांनी हे टाकलं आहे. त्यांनी फक्त 3 कलर वापरले आहेत, रादर 2च कलर आहेत, एक ऑरेंज आहे आणि एक ब्लॅक आहे, दॅट्स इट. तुमचं जे मेन आहे ना, केडी आहे 30 years, सिन्स 1993, या 3च गोष्टींकडे पहिल्यांदा लक्ष जाते. सो इट क्रिएट्स युअर ब्रँड इमेज की ओके हे त्यांचं नाव आहे, 30 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत आणि ते काय करतात, कन्स्ट्रक्शन, मे बी बिल्डिंग सिस्टीमचं, राईट. सो कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग तिथे दाखवली गेली. सो मिनिमलिस्टिक जेवढं तुमचं डिझाईन असेल तेवढं चांगलं. जेवढं मिनिमलिस्टिक असेल तेवढं ते प्रीमियम दिसतं. क्लटर नको त्याच्यावरती, निळा, पिवळा, हिरवा असे जर रंग असेल ना तर तो आपोआप ब्रँड असं वाटतं की लोकल ब्रँड आहे. बरोबर आहे. दुसरं, विथ नो ऑफेन्स,
गृहोद्योग किंवा बचत गटांनी बनवलेले प्रोडक्ट तुम्ही बघा. भीमथडी जत्रेमध्ये तुम्ही गेलात का कधी? भीमथडी, पवनाथडी वगैरे तिकडे कसे असतात प्रोडक्ट्स? मसाले मसाले मसाले, एका लाईनमध्ये सगळे लोक मसाले विकतात. मान्य आहे सगळ्यांची टेस्ट चांगली असेल, सगळं छान असेल, घरगुती बनवलेले आहेत, पण तुमचं पॅकेजिंग आहे का तसं? प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही मसाला पॅक केला, त्याला वरतून स्टिकर लावलं, आगे पीछे किसी को कुछ नहीं पता. FSSAI नंबर त्यांना विचारलं, त्यांना कोणालाच माहिती नाही FSSAI लायसन्स काय आहे. एवढं FSSAI रिगरसली काम करतायत तरी पण आता कितीतरी लोक आहेत, हजारो, की त्यांना FSSAI रजिस्ट्रेशन सुद्धा माहिती नाही. लायसन्स तर दूरची गोष्ट आहे. सो जर तुमचं व्हिजन मोठं असेल तर ते पहिल्यापासून तुम्ही करायला पाहिजे. आपण काय करतो की नको आता डिझायनरला 40,000 रुपये कशाला द्यायचे, बघू ना पुढे प्रोडक्ट चालल्यानंतर ते करू. पण एकदा तुमची ब्रँड इमेज तयार झाली की ती इथं फिट होते लोकांच्या, मग त्याला तुम्ही किती चांगलं करा नंतर. एक्सेप्शन असू शकतात त्याला, पण बिईंग अ स्टार्टअप इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून तुमचं प्रोडक्ट असाच असायला पाहिजे की जो जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ऑनलाईन ह्या सगळीकडे गेला पाहिजे. इंस्टाग्रामवरती उद्या ॲड करायची वेळ आली तर तुम्ही कशी ॲड करणार? तुमची डिझाईन तेवढी पॉवरफुल असली पाहिजे की आजकाल लोकांचा 30 सेकंड्स पण पेशन्स नाही आहे इंस्टाग्रामवरती, फक्त स्क्रोल 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 करतो. ते जर डिझाईन चांगलं असेल, त्याचं कॉन्टेंट चांगलं असेल, तो ॲटलिस्ट 30 सेकंद थांबून बघतो की यांना काय म्हणायचं आहे, हु इज दिस कंपनी, हु इज दिस ब्रँड, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ब्रँडिंगच्या केसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. कलर स्कीम, मिनिमलिस्टिक डिझाईन, कॅची नाव, त्याचं ट्रेडमार्क अवेलेबल असायला पाहिजे, वेबसाईटसाठी डोमेन नेम अवेलेबल असायला पाहिजे. कोणत्याही कंट्रीमध्ये गेलं तरी त्याला ते आपलंसं वाटलं पाहिजे की ओके दिस इज रिलेटेड टू मी. आय जस्ट गिव्ह यू वन एक्झाम्पल. म्हणजे त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. माझी एक मैत्रीण US मध्ये राहत होती, ठीक आहे, दोघंही हजबंड वाईफ. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत होते, म्हणजे ते आर सो प्रॅक्टिकल. आम्ही नेहमी म्हणायचो की हे कशाला उद्योग करतात तुम्ही, 5 तासाच्या अंतरावरती US ला जाऊन पण तुम्ही एकत्र राहत नाही आहेत. देन दे हॅव डॉटर, मुलगी झाली आणि ती मुलगी 6 महिन्याची होती तेव्हा ते इकडे शिफ्ट झाले. त्याच्या आधी त्यांनी नाव ठेवलं ते रीमा, REEMA, रीमा, आणि त्यांचं सरनेम आहे पुराणी. तर आमचा प्रश्न की रीमा काय नाव ठेवलं, म्हणजे तुला की साऊंड्स वियर्ड, म्हणजे पुराणी आहे ना पुढे, ते काहीतरी महाराष्ट्रीयन असायला पाहिजे होतं, 3 अक्षरी मुलीचं नाव ठेवायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की श्रीकांतचं असं विजन आहे की आता आपण US मध्ये राहतोय, शी हॅज बॉर्न इन US, ऑलरेडी तिच्याकडे US सिटिझनशिप आहे, तर ती आयदर US किंवा ऑस्ट्रेलियामध्ये राहील. तर लोकांनी तिचं नाव बोलताना त्याचं अपभ्रंश करायला नको. त्याचं स्वतःचं नाव श्रीकांत आहे, तर लोक म्हणतात श्रीकांत, श्रीकांत काहीही बोलतात. तर रीमा, कुठल्याही कंट्रीमध्ये गेली तर तिला रीमा बोलता आलं पाहिजे. इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे एवढं त्यांचं विजन होतं की ही मुलगी तिथं जाणार आहे, शी इज ऑस्ट्रेलियन सिटिझन, नाव स्टेइंग इन ऑस्ट्रेलिया. आता ती मुलगी 10 वर्षाची. सो म्हणजे इतकं पण लोक विजन प्रॅक्टिकली विचार करतात, तर प्रॉडक्टच्या बाबतीत आपण तेवढं करायलाच पाहिजे. तुमचं विजन काय आहे, इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. अंडरस्टूड? आणखी काही क्वेश्चन? त्याच्यात पुढे काही राहिलं का आपलं? ॲडव्हान्स पॅकेजिंग ऑप्शन्समध्ये जसं मी ऑलरेडी म्हणाले, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग, व्हॅक्यूम पॅकेजिंग आणि असेप्टिक पॅकेजिंग, या तिन्ही टेक्नॉलॉजी भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे. आणि आता आपले जे इथं प्रोडक्ट्स आहेत तुमचे सगळ्यांचे, हे कोणालाही ॲप्लिकेबल नाही आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅक्यूम पॅकेजिंगमध्ये लाडूसाठी येऊ शकतो ऑप्शन, आणि अगेन नमकीनसाठी पण तुम्ही व्हॅक्यूम पॅकेजिंग वापरू शकता. तुम्हाला नाहीतर मग अगदी शेल्फ लाईफचा प्रॉब्लेम येत असेल ना, तर ऑलरेडी आतमध्ये व्हॅक्यूम पॅकिंग आणि वरतून तुमचं नॉर्मल हे ठेवा पॅकिंग. तुम्ही हे बघितलं असेल पाणीपुरीचे कार्टन्स, पाणीपुरीचा जो रेडी किट मिळतो बघा बऱ्याच ब्रँड्सचं, गणेश भेळ असेल किंवा अजून आय थिंक कैलाश भेळचं पण आहे का, आतमध्ये व्हॅक्यूम पॅकेजिंग आहे. पुरीजला किंवा चटणीला व्हॅक्यूम पॅक करतात आणि वरतून त्याला पुन्हा नॉर्मल तुमचा ब्रँडेड जो बॉक्स आहे. सो इट इन्क्रीजेस द शेल्फ लाईफ अलॉट. ते तर होणारच थोडे रुरल एरियामध्ये तुम्ही जे सांगितलं ते कॉस्ट त्याच्यावर फार मॅच होत नाही. हां, तुमचं कुठे मॅन्युफॅक्चरिंग? आम्ही शिर्डीला आहे. हां, शिर्डीला. आणि तिकडेच सेल करता का तुम्ही? आम्ही म्हणजे नाशिक नगर आणि जिल्ह्यात. नाशिकमध्ये. हो. मग तुमचं फास्ट मुव्हिंग आयटम आहे, मग 3 महिने पण तो राहायला नाही पाहिजे ॲक्च्युली हां, ते शेल्फवरती. सेलिब्रेट लाईफबद्दल कसं आहे, मला एक म्हणजे एक्सपोर्टचं माझं विजन आहे. सॅम्पल पण माझे म्हणजे त्यांना आवडलेले प्रॉडक्ट, तर त्यांना फक्त ती सेल लाईफ मोर दॅन 6 मंथ 9 महिने लागेल. हां, कारण आम्ही कैलाश भेळसोबत काम केलेलं आहे, सो त्यांच्याकडे तेच होतं, सॅम्पल अप्रूव्ह होते, सगळे होतं. पण आता काय होतं की कुठल्या कंट्रीमध्ये जात आहे त्याच्यानुसार हे डिपेंड करतं. साधं दुबईला जायला आजकाल 45 to 60 days लागून जातं तुमचं मटेरियल. मग ते गोडाऊनला जाणार, वेअरहाऊसला जाणार, तिथून सगळ्या स्टोअर्समध्ये जाईल किंवा डिस्ट्रीब्युटरकडे जाईल आणि नंतर कन्झ्युमरकडे जाईल. तर या केसमध्ये 4 ते 5 महिने असेच निघून जातात. वेन इट गोज टू द UK, जपान, कॅनडा, तर तिथे लोकांना 9 months आणि अबाऊ शेल्फ लाईफ पाहिजे.
तर त्यांच्या काही प्रोडक्ट्सवरती आम्ही काम केलं होतं, त्यांची शेल्फ लाईफ वाढली. पण आम्ही जसं मी सांगितलं पहिल्यापासून परत काम केलं की त्यांचं इन्ग्रेडियंट्स काय आहेत, सिस्टीम काय आहे, पॅकेजिंग काय आहे, पूर्ण चेंज केलं. नाउ दे हॅव गॉट 9-10 months शेल्फ लाईफ. लिक्विड्स आणि सूपसाठी काहीतरी पॅकेजिंग सोल्युशन रिटॉट फ्रोझनमध्ये फ्रोझनमध्ये तुम्ही डायरेक्ट त्याला फ्रीज करा. लास्ट फ्रीज इज द ऑप्शन. लिक्विडला नाही तेवढा होणार, ते सूप्स वगैरेची टेस्ट बदलणार. कारण काय होतं त्याच्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज जास्त असेल. फ्रीज झाल्यानंतर तो आईस फॉर्म होतोय. पुन्हा जेव्हा तुम्ही त्याला थॉ करताय त्यावेळेला तो सगळं पाणी सेपरेट करतो आणि इट विल जस्ट सेपरेट द फ्लेवर्स आउट ऑफ इट. ओके. त्याच्यामुळे सूप जिथे जास्त लिक्विडी आहे आयटम त्याला तुम्ही रिटॉर्ट केलेलं बेटर राहील. किंवा मेक इट इन अ कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. सूपचं कॉन्सन्ट्रेट फॉर्म तयार करा आणि त्याला फ्रीज करा. म्हणजे त्यातलं पाणी जेवढं कमीत कमी राहील तेवढं त्याची टेस्ट बॅलन्स होईल. ओके. यू कॅन मेक अ कॉन्सन्ट्रेट आउट ऑफ इट. मला मोदकच्या पॅकेजिंगसाठी खूप प्रॉब्लेम येतोय. मोदक आणि पुरणपोळी फ्रेश फूड आहे, प्लॅस्टिकमध्ये ठेवलं. ऍक्च्युली ते लोकांना गरमच खायचा असतो, का माहीत नाही गरमच खायचा असतो. पण गरम जर प्लॅस्टिकमध्ये ठेवलं तर त्याचं कंडेन्सेशन होत आहे अँड दॅट इज नॉट हेल्दी. जरी फूड ग्रेड आहे तर सध्या माझं ह्याच्यामध्ये चालू आहे की फूड स्वीट शॉप्समध्ये जे बॉक्सेस असतात ना तसे, तर मग प्रोडक्टची कॉस्ट वाढते. मग काय करता येईल? नाही, तुम्ही आधी कंडेन्सेशन ज्याच्यात होतं ते म्हणतात प्लास्टिकचे फूड ग्रेड बॉक्सेस. प्लास्टिकचे बॉक्सेस आहेत. ठीक आहे, थंड करून भरायचं. थंड आवरण कडक होतं. हो, त्यांनी परत स्टीम करायचं घरी जाऊन कन्झ्युमर एंडला. कारण त्याला ऑप्शन नाही आहे ना, पूर्ण गरम तुम्ही त्यांना नाही ऑफर करू शकत. कंडेन्सेशन होणारच आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही बघा जेव्हा रेस्टॉरंटमधून गरम आहे त्याचं ऑब्व्हियसली ते कंडेन्सेशन होतं. रादर ते चांगलं नाही आहे हेल्थसाठी. जेवढं तुम्ही गरम त्या बॉक्सेसमध्ये भराल इट रिलीजेस द टॉक्सिक एलिमेंट्स. आपण नेहमी म्हणतो ना की स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करण्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन खा, कारण तुम्हाला ते सर्व होतं. त्या जो काळ्या कलरचा जो बॉक्स येतो ना त्यामध्ये ते तव्यावरून काढतात आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये भरतात. इमिजिएटली स्टार्ट्स रिलीजिंग द टॉक्सिक एलिमेंट्स आणि ते सगळे आपण खातो नंतर. हे त्यांना समजावून सांगायचं. त्यांना फक्त घरी जाऊन 2 मिनिटं स्टीम करा. ॲज इट इज होईल ते, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि चकली काय ॲक्च्युली माझं होममेड प्रोडक्शन आहे. एक्सपान्शन मोडमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली वर्कशॉप रजिस्टर केलंय. चकली जे आम्ही करतोय आता दिवाळीला, ते बल्क असते 500-600 किलो वगैरे असते. त्याचा मी सेम थिंग पॅकेजिंग तयार करायचंय मला. पण ते ड्राय केलं तर त्याची शेल्फ लाईफ वाढते. ऑइल काढलं की त्याच्यात ऑइल काढलं, ऑइल नाही काढलं तर त्याची शेल्फ लाईफ कमी राहते. वास वगैरे वास येतो. येणार. किती दिवस आपण विथ ऑइल त्याला ठेवू शकतो? विदाउट दिवस खूप झाले. किती? 15 दिवस. 15 ते 20 दिवसामध्ये चकलीला वास यायला सुरुवात होणार विदाउट ऑइल एक्सट्रॅक्शन. आणि ते तेल सारखं वापरलं नाही पाहिजे. वन टाइम यूज तेल. वन टाइम यूज नाही म्हणू शकत आपण. वन टाइम करायला गेलं तर तुमच्या कॉस्टमध्येच बसणार नाही ते. ठीक आहे, पण त्याला तुम्ही किती वेळ वापरता, यू नीड टू स्टँडर्डाइज इट. की एवढा जर 1 लिटर ऑइल आहे तर त्या 1 लिटर ऑइलमध्ये मी 5 किलो चकली करणार समजा, एक्झाम्पल आहे. सो त्याच्या पुढे ते जायला नको. ते तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल की तेल कधी काळं पडायला लागतं. जेव्हा ते खूप जास्त काळं दिसायला लागलं तेव्हा यू शुड नॉट यूज इट. आता यांच्या केसमध्ये काय करतात, सगळ्या नमकीन इंडस्ट्रीमध्ये ते तेच करतात. तर रादर एक्सपेक्टेड असं आहे की ते पूर्ण तेल काढून घेतलं पाहिजे आणि नवीन रिफिल केलं पाहिजे. पण अगेन ते जर केलं तर तुमची कॉस्ट बसत नाही. म्हणून मग ते काही अर्धा हे ठेवतात किंवा 25% हे पुन्हा 75% वरतून फ्रेश ॲड करतात. अगेन त्या फ्रेश ॲड केलेल्या ऑइलला पण तुम्ही तेवढंच ट्रान्सफॅट वाढवून देतात. त्याच्यामुळे त्याचा फारसा म्हणावा तसा फायदा होत नाही. पण आता लिमिटेशन आहे की कॉस्ट सेव्ह करायची आहे, कसं करतात. आणि ॲज अ कन्झ्युमर त्यांना चांगलं पण खायचं आहे लोकांना, पण कॉस्ट पण कमी पाहिजे. बेसिक आपली इंडियन मेंटॅलिटी आहे की जेवढं कमीत कमी प्राईसमध्ये मला मिळेल तेवढं आम्हाला पाहिजे. त्याच्या मागचा एवढा विचारच लोक करतात. कमी याच्यात म्हणजे कमी किमतीत जास्त कमी किमतीत. हो, पण ते आपल्याला सांगावं लागतं लोकांना की क्वालिटीमध्ये आमचं का फरक आहे. जसं मी म्हटलं प्रिंगल्स आणि लेज हा फरक आहे, तो दिसून येतो, तो दाखवायला लागतो की आमचं का आहे चांगलं प्रोडक्ट. आम्ही आता तुम्ही बघाल बऱ्याचशा याच्यावरती नो पाम ऑइल लिहिलेलं असतं. लोक ते वापरायला लागतात की आम्ही पाम ऑइल वापरत नाही, आम्ही सनफ्लॉवर ऑइल वापरतो, आम्ही कनोला ऑइल वापरतो की आम्ही कोकोनट ऑइल वापरतो. सर 2M आहे आय गेस. 2M फ्राईड नाही आहे, कुठला तरी ब्रँड आहे तुमचा तो केरला वेफर्स, केरला चिप्स कोकोनट ऑइलमध्ये फ्राय करतात. कोकोनट ऑइल इज हेल्दी, पण अगेन त्याला पण लिमिटेशन आहे ना. त्याला किती वेळ तुम्ही हीट करतायत, कोणत्या स्टेजला ते तेल बदलतायत त्याच्यावरती होतं. देन यू नीड टू हॅव ॲनालिसिस ऑफ ट्रान्स फॅट, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट या प्रोडक्टमध्ये किती आहे ते बघायला लागतं. तो थोडासा R&Dचा विषय आहे
आणि हे सगळ्या नमकीन इंडस्ट्री किंवा फ्राईड प्रोडक्टवाल्या लोकांचं हेच दुःख आहे की आम्ही याचं करायचं काय. तेल पूर्ण बदलायला गेलो, चांगलं तेल वापरलं तर कॉस्टिंग वाढणार, नाही वापरलं तर ट्रान्सफॅट एवढे पर्सेंटेजमध्ये येत आहेत. ते सायकल आहे ती रिपीटेड, त्याला ऑप्शन नाही आहे तसं तरी. आणि तेल कोणते यूज करायचे? तेल आता तुम्ही काय कॉम्बिनेशन वापरता का? एक नॉर्मल पाम पाम ऑइल वापरता, तुम्ही हे पण वापरू शकता, कॉटन सीड ऑइल. ते वापरलं होतं पण त्याच्यानंतर त्याचा वास येतो ते कॉटनचा. कॉम्बिनेशनमध्ये वापरता, कनोला ऑइल पण वापरू शकता. कनोला ऑइल पण थोडंसं कमी प्राईसमध्ये असतो, विच इज गुड. कनोला ऑइल प्लस पाम ऑइल कॉम्बिनेशन दोघांचं बरेचसे फूड इंडस्ट्रीजमध्ये नक्कीवाले पामच वापरतात. ते वापरतात कारण त्याच्यामुळे शेल्फ लाईफ पण मिळते, त्याची प्राईस पण कमी आहे. आणि हे जर तुम्ही सनफ्लॉवर ऑइलमध्ये करायला गेलात तर शेल्फ लाईफ कमी होते तुमच्या प्रोडक्टची. म्हणजे आमचं एक प्रॉडक्ट असं आम्ही बॅच सनफ्लॉवरमध्ये बनवली, पण ते 21 दिवसामध्ये त्याचा वास आला. वास आला. ॲक्च्युली आमचं जो 150 किलो प्रॉडक्ट टाकून द्यावा नाही, कनोला ऑइल वापरायला तुम्ही पाम ऑइल सोबत. करूला. ट्रायल्स घेऊन बघा, तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे त्याचे सेम पाम ऑइलचे याचे तसंच आहे, काही वेगळं नाही आहे. ते कनोला ऑइल फक्त थोडंफार प्राईस पाम ऑइलपेक्षा जास्त असेल, पण सनफ्लॉवर आणि इतरपेक्षा कमी येणार. पण ते हेल्प करेल शेल्फ लाईफसाठी. आणि टेस्टमध्ये काही विशेष त्याच्याने फरक नाही पडत. जसं कोकोनट ऑइल किंवा पीनट ऑइल जर वापरलं तर खूप जास्त टेस्टमध्ये फरक येतो, तसं यांचा नाही होत. अजून काही प्रश्न? पनीरला आता आम्ही जेव्हा फ्रीज करतो ग्लास चेंजिंग करून, तर रियूज करताना तो एकदम असं क्रम्बल्ड होऊन जातं. करेक्ट. तर एनी अदर मेजर्स, सो वेन वी यूज इट इन द ग्रेव्ही तर त्याची क्वालिटी चांगली आहे, किंवा त्याला जर फ्राय केलं, ॲडिशनल कोटिंग दिली आणि त्याच्यानंतर तर होईल. पण रॉ पनीर डिरेक्टली तो तसं ज्युसी आणि म्हणजे आता नाही राहणार, नाही राहणार. कारण त्याचा तोच प्रॉब्लेम आहे ना, पनीरच्या आतमध्ये बरेच अमाऊंट ऑफ वॉटर आहे आणि ते वॉटर गेट्स कन्वर्टेड इंटू सॉलिड, इंटू आईस. आणि मग तो आईस सोडला की पनीर इज लाईक क्रम्बल्ड होऊन जातं. म्हणजे किती हाय फॅट काही नाही फरक पडत. कुठेही तुम्ही पनीर आणा, साधं घरी एक्झाम्पल आहे, माझ्याकडून बरेच वेळेला आधी चुका झाल्या. तुम्ही डीप फ्रीझरमध्ये ते ठेवता आणि डीप फ्रीझरमध्ये ठेवून मग नंतर जर काढलं तर तुम्हाला त्याची भुर्जीच करायला लागते, कारण त्याचे तुकडेच होत नाही. जे स्लाइस किंवा डाईस व्हायला पाहिजे ना ते कधीच होत नाही. तो पनीरचा तो इश्यू आहे. सेम लॉजिक आहे ना की त्यातलं पाणी जे आहे ते सॉलिड होऊन जातं आणि पुन्हा हवा पिल्यावर मग ते सुटणारच. त्याला नाही ऑप्शन सध्या तरी, पनीरला कोट करून ठेवा किंवा अजून काहीतरी. सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण कुठल्या प्रकारचे मसाले किंवा काहीतरी आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये यूज करतोय आणि त्या मसाल्यात प्रिझर्वेटिव्ह किंवा काही एक्स अमाऊंट आहे, तर आपलं प्रोडक्ट नॉन प्रिझर्वेटिव्ह असणार की नाही असणार पहिला, आणि लेबलिंग आपल्याला मग कसं करता येईल? तुमचं प्रोडक्ट नॉन प्रिझर्वेटिव्ह होत नाही जर तुमचे इन्ग्रेडियंटमध्ये ते यूज केलेलं आहे तर. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर लेबलवरती लिहिताना, म्हणजे जेव्हा आम्ही लिहितो, फॉर एक्झाम्पल आता पनीर बटर मसाला समजा, द फर्स्ट इन्ग्रेडियंट वुड बी पनीर, टमॅटोज, अनियन अँड ऑल, आणि शेवटी सीझनिंग येतं तुमचा जो मसाला जेव्हा येतो, तर तुम्ही जर म्हणाल की पनीर मसाला, त्याचं नाव आहे असं समजू, तर त्याच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला हे सगळं लिहावं लागतं की त्याच्यामध्ये रेड चिली पावडर आहे, धनिया पावडर आहे, जिरा पावडर आहे, अँटी केकिंग एजंट आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे, हे सगळं ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं. आयडियली एथिकली यू शुड मेन्शन. तर बरेच लोक टाळतात, नाही मेन्शन करत. दॅट्स देअर प्रॉब्लेम. जर कधी ते FSSAI मध्ये म्हणजे त्यांनी जर सॅम्पल उचललं आणि त्याचा जर काही प्रॉब्लेम झाला तर मग पुढे बरंच लाखाच्या घरातच फाईन लावतात. नमकीनमध्ये आपण फूड कलर यूज करू शकतो. हो, करू शकतो. तर ते जास्त काही स्पेसिफिक किती PPM मध्ये वगैरे असं त्याचं मेजरमेंट? त्याचं PPM जो बनवतो, जो कलर सप्लायर आहे तो तुम्हाला देऊ शकेल. त्यांना त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे की हे किती याच्यामध्ये यूज केलं गेलं पाहिजे, ते तुम्हाला सांगतात. जो सप्लायर आहे ना तोच सांगतो की कुठल्या प्रोडक्टला किती त्याचं PPM वापरायला पाहिजे. म्हणजे यूज केलं तर चालतं ना? हो, चालू शकतो. हो, नॅचरल कलर असेल तर बेटर आहे. सिंथेटिक वापरू नका. ते जे डब्बीतले येतात ना पावडरवाले कलर, ते आता शक्यतो नाही म्हणजे अलाउड नाही. केमिकल्स म्हणजे फूड कलर आहे ना, त्यांच्या CO घ्यायचं त्यांच्याकडून, सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस. कुठलं पण आपण इन्ग्रेडियंट कोणाकडून जेव्हा सोर्स करतो तेव्हा त्याचा COA घेतला पाहिजे, सो दॅट उद्या जर FSSAI कडून आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला हे दाखवता येतं की आमच्या सप्लायरने आम्हाला हा COA दिलेला होता आणि ते बघूनच आम्ही प्रोडक्ट घेतला त्यांच्याकडून. सो इट्स ऑलवेज गुड टू हॅव दॅट इन हँड.
ते सांगतात तुम्हाला. हां. इव्हन आता आम्ही पण जेव्हा प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी लोकांकडून इन्ग्रेडियंट्स घेतो ना, सो आम्ही त्यांच्या ॲप्लिकेशन मॅनेजर, त्यांच्या R&D मॅनेजरशी आधी चर्चा करतो की तुम्ही ह्याच्या जर ट्रायल्स घेतलेल्या असतील तर काय पर्सेंटेजमध्ये हे वापरलं पाहिजे, कुठल्या प्रोडक्टला याचं ॲप्लिकेशन कसं आहे. कधी कधी तुम्हाला आधी इन्ग्रेडियंटमध्ये टाकायला लागतं, कधी शेवटच्या स्टेजला टाकावं लागतं, हिटिंग झाल्यावर टाकायला लागतं, ॲजिटेशन लागतं. जसं पेक्टिन आहे, सो पेक्टिनला तुम्हाला हॉट वॉटरमध्येच ते डिझॉल्व्ह होतं. सो प्रत्येक गोष्टीचं एक एक ॲप्लिकेशन नॉर्म्स ठरलेलं आहे, तर ते सप्लायर आपल्याला सांगतात. सप्लाय त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन किंवा ते आधी त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायची की हा नॅचरल कलर आहे का, सिंथेटिक आहे का. सिंथेटिक असेल तर लगेच त्याचा नंबर घ्यायचा, INS नंबर त्यांना माहिती असतो. इंटरनॅशनल नंबरिंग सिस्टीम, INS नंबर प्रत्येक प्रोडक्टच्या लेबलवरती असतो बघा, मागे लिहिलेला. सो यू शुड गेट द INS नंबर आणि त्याला FSSAIच्या लिस्टवरती लगेच चेक करा की हा INS नंबर इथे आहे का आणि याचा डोजेस किती दिलेला आहे, कुठला इन्ग्रेडियंट. म्हणजे काहीच नसतं, म्हणजे जे इन्फॉर्मेशन वगैरे काहीच नसतं. त्यांना विचारायचं ना सप्लायर, तिथं तर कोणीतरी आहे सप्लायर. सप्लाय हा जो स्टॉकिस्ट असतो त्याला स्टॉकिस्टकडे नसेल तरी त्याला म्हणायचं मॅन्युफॅक्चरर तो कोणतरी आहे की नाही या गोष्टीचा बसलेला, त्याच्याकडून मला डिटेल्स पाहिजे की हा प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला रेग्युलर आमच्याकडून पाहिजे असेल ऑर्डर्स तर प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे. असं नाही की काही उचला आणि आम्ही टाकून देऊ आमच्या इकडे प्रोडक्टमध्ये, असं नाही. ओके डन, थँक्यू. अजून नेक्स्ट काही आहे का? इंटेलिजंट पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, दिस इज वे टू अहेड. अजून इंडियामध्ये यायला वेळ आहे. आणि ओके हाय आपलं- शेल्फ लाईफ अनालिसिस आपला एक सेशन आहे पण ते याच्यावरती आहे हां. राईट. तर कुठल्याही प्रकारचं जेव्हा आपण प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो बाजारात तेव्हा आपल्याला 3 प्रकारचे टेस्ट करायचे आहेत, लॅब टेस्ट. पहिला मुद्दा जी तुम्ही लॅब सिलेक्ट केली आहे दॅट शुड बी NABL ॲक्रिडिएटेड. हे पाहिजेच तिथे, कारण लोकल लॅब भरपूर प्रमाणात आहेत आणि जेव्हा FSSAIचा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्यांचे रिपोर्ट्स तुम्ही भरले जात नाहीत. तुमच्याकडे जो रिपोर्ट असला पाहिजे तो NABL ॲक्रिडिएटेड लॅबचाच पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला न्यूट्रिशनल टेस्टिंग करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला मायक्रोबियल टेस्टिंग करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला शेल्फ लाईफ अनालिसिस करावं लागतं. आता न्यूट्रिशन अनालिसिसमध्ये काय करतो, बेसिक एनर्जी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, तुमच्या केसमध्ये ट्रान्स फॅट, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या. तुमच्या केसमध्ये अगेन सोडियम तुम्हाला ॲड करावं लागेल, कारण त्याच्यामध्ये सॉल्ट आहे प्रमाणात जास्त, तर सोडियम पण आलं पाहिजे तुमच्या न्यूट्रिशनल टेस्टिंगमध्ये. इन युअर केस ॲज वेल, इन युअर केस ॲज वेल, जिथे जिथे मिठाचा वापर आहे तिथे सोडियम कंटेंट आलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुमचं शेल्फ लाईफ स्टडी होते, तर शेल्फ लाईफ स्टडी हा रिअल टाईम आणि ॲक्सिलरेटेड शेल्फ लाईफ स्टडी 2 प्रकारे केला जातो. रिअल टाईम म्हणजे जर 6 महिन्याचा शेल्फ लाईफ असेल तर ते प्रोडक्ट 6 महिने ठेवून त्याला ऑब्झर्व करणार. आणि ॲक्सिलरेटेड शेल्फ लाईफमध्ये काय होतं की 1 महिन्याचा रिझल्ट 1 वीकमध्ये मिळतो. ठीक आहे. सो 6 महिन्याचा जो तुमचा स्टडी आहे तो साधारण 1.5 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण होणार. मग त्यावेळेला एक्सिलरेटेड त्याला टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला दिल्या जातात आणि देन दे टेस्ट द प्रोडक्ट अकॉर्डिंगली. सो इट इज बेटर एक्सिलरेटेड शेल्फ लाईफ स्टडी करून घ्यायची आणि मायक्रोबियल स्टडी. आता अगेन FSSAIने हे कंपल्शन केलेलं आहे की प्रत्येक 6 महिन्याला तुमच्या पोर्टलवरती रिपोर्ट्स अपडेट झाले पाहिजे. सो कुठलाही तुमच्याकडे किती प्रोडक्ट्स आहेत टोटल स्कीम? 13 products. 13 प्रोडक्ट्स आहेत. सो आता प्रत्येक 13 प्रोडक्टला दर 6 महिन्याला टेस्ट करणं मायक्रोबायोलॉजिकली हे परवडणारं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती पण उपाय काढला लोकांनी की 4 प्रोडक्टचं टेस्टिंग करायचं, ते ह्या वेळेला अपलोड करायचे. पुढच्या 6 महिन्याला पुढच्या 4 प्रोडक्टचं टेस्टिंग करायचं. कुठल्याही रँडम सॅम्पल तुमच्याच ह्याच्यातलं उचला आणि त्याला मायक्रोबायल टेस्टिंगसाठी द्या आणि ते रिपोर्ट्स आपल्याला अपलोड करावे लागतात FSSAIच्या पोर्टलवर. तेवढं आहे. म्हणजे जर मायक्रोबियल, केमिकल आणि हे तेच. 6 महिन्यांना म्हणजे अपडेट करायचं त्यांना आपलं. हो, ते रिपोर्ट्स आपल्याला अपलोड करावे लागतात वेबसाईटवर. म्हणजे कंपल्सरी आहे. हो, FSSAIने कंपल्शन केलेलं आहे. तुम्ही रिटर्न भरत असाल ना? हो. फूड सेफ्टी रिटर्न भरावा लागतो. मग तो जसं रिटर्न भरावा लागतो, हां, तो जसं रिटर्न भरता तसं तुम्हाला रिपोर्ट्स पण अपलोड करायला लागतो. ते लॅबचं वगैरे जे काम करतात ना तेच आमचं म्हणजे पूर्ण D1 ते वगैरे करत असतील. हां, ठीक आहे, हरकत नाही. त्यांना सांगितलं तरी ते अपडेट करत हो जातात. हो, येस. ओके, दॅट्स इट. आय होप काही व्हॅल्यू ॲडिशन झाली असेल. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते सॉल्व्ह झाले असतील. अजून काही तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम्स होतात गाडवामध्ये? शेल्फ लाईफचाच इश्यू होता. आता सध्या तर ते 2 महिन्यापर्यंत राहतात. तुम्ही
घी कुठलं चांगलं तूप हे वापरतात premium. त्याला 3 महिन्यापेक्षा असंही जास्त शेल्फ लाईफ नाही देऊ शकत लाडूसाठी. अगेन पॅकेजिंग तुम्ही कसं करताय, जसं हे मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग जर मी म्हटलं ते जर आपण केलं तर साधारण 4 ते 6 महिन्याची शेल्फ लाईफ मिळून जाईल. किंवा व्हॅक्यूम पॅकिंगमध्ये पण तुम्हाला 3च महिने मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार. अगेन फॅट, जसं ऑइलचं एक्झाम्पल आहे तसंच तुपाचं पण आहे. इट इज अगेन अ फॅट. सो ते फॅट रिॲक्ट होतं आणि या सगळ्या गोष्टी होतात. ओके एक आपलं ऑनलाईन एनरोल केलेले आहे त्यांचे काही क्वेश्चन्स Okay. शिबिरांचं. त्यांचं बेकरी आणि कुकिंगचे प्रोडक्ट आहेत, सो त्यांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी अजून एक्स्ट्रा काय करू शकतो? प्रिझर्वेटिव्हच यूज करू शकतात. बेकरीमध्ये दुसरं काहीच ऑप्शन नाही. दे हॅव टू यूज प्रिझर्वेटिव्ह. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हर्स आले, त्यामध्ये तुमचं प्रिझर्वेटिव्ह आले. अगेन सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम सॉल्फेट. आणि नायट्रोजन पॅकेजिंगचं जे आहे ड्राय फूड प्रोडक्टसाठी त्याबद्दल थोडंसं पाहिजे त्यांनी इन्फॉर्मेशन. सो नायट्रोजन पॅकिंगचं स्पेशल मशीन येतं, ठीक आहे, ज्यामध्ये तुमचं फिलिंग प्लस नायट्रोजन फ्लश असा होतो. आणि आता हे डिपेंड करतं प्रोडक्ट टू प्रोडक्ट की नायट्रोजनचं तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किती ठेवायचं आहे. तर जे मशीन सप्लायर आहेत ते त्याच्याबद्दल तुम्हाला गाईड करू शकतात. किंवा जरी तुमच्याकडे नॉर्मल बँड सीलर मशीन असेल तर त्याला पण नायट्रोजन अटॅच करता येतो सिलेंडर, आणि बँड सीलरच्या याच्यावरतीच तुम्हाला नायट्रोजन फिल पण करता येतो. ऑब्व्हियसली त्याचं इफेक्टिव्हनेस त्या काम करणाऱ्या माणसावरती डिपेंड आहे. अगेन आणि त्यांना पॅकेजिंगचंच पाहिजे ठीक आहे, आपण तर हां. बाकी प्रिझर्वेशन Reservations त्यांचं तेवढंच. आणि क्वेश्चन्स रिलेटेड टू प्रिझर्वेशन. मोतीचूर लाडू समजा आपल्याला त्याची शेल्फ लाईफ चांगली केली असं हे करत. आता नॉर्मली आम्ही लाडू बनवतो ते 8 दिवस तो चालतो. त्याच्यापेक्षा जास्त नाही राहणार. हार्डली तुम्ही प्रिझर्वेटिव्ह वापरले तरी 2 आठवड्यात. पण मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग हे जे आहे, आता आम्ही स्वतः पण त्याच्यावरती R&D सुरू केलेली आहे की सगळ्या प्रकारच्या स्वीट आयटमसाठी ते चांगलं काम करू शकेल. त्याचं साधारण छोटं जरी तुम्ही मशीन घ्यायला गेलात तर ते 10 लाखापर्यंत त्याची प्राईज आहे, ते मशीनची प्राईस. आणि मग तुम्हाला जो नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड दोघं गॅसचं मिक्स लागतं, ती कॉस्ट वेगळी त्याच्यावरती ॲड होते. त्याच्यासाठी पॅकेजिंग मटेरियल पण तुम्हाला वेगळं लागतं. जसं चितळ्यांचं आता काजू कतली वगैरे येते बघा, व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये येते आणि वरतून त्याला सील केलेलं असते ट्रान्सपरंट. सो ते मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंगने केलेलं आहे आणि म्हणून त्याला एवढी शेल्फ लाईफ मिळते, ते एक्सपोर्ट करू शकतो. हल्दीराम कमी आहे. त्यांचे लाडू वगैरे ते पण 6-6 महिन्याचं शेल्फ लाईफ. हो, मग ते ABP मध्ये केलेलं आहे त्यांनी म्हणून. मॅम ते जॅगरीमध्ये फंगस लागतो त्याच्यासाठी काय अँटी फंगल हे वापरा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह. नावच त्याचं अँटी तुम्ही चेकआउट करू शकता. म्हणजे फंगस लागतं ना, म्हणजे अँटी फंगल इन्ग्रेडियंट प्रिझर्वेटिव्ह कुठला आहे. कोणता ingredient? एक खूप चांगला क्वेश्चन त्यांनी विचारलाय. प्रोडक्टची एक्सपायरी डेट जी आहे दॅट बेस्ट बिफोर डेट्स फॉर अवर प्रोडक्ट्स कशा फायनलाइज करायच्या. कारण की काही जणांचं असं असतं की आपण मॉडिफाय करतो किंवा आपण हे करतो पण अनालिसिसला देतो, पण मग ती जी एक्सपायरी डेट आहे बऱ्याच जणांचा एक थोडंसं कन्फ्युजन असतं किंवा ती डिसाईड कशी करायची. ओके, सो याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात पहिला मुद्दा FSSAI आता हे लिहायला बॅन केलं आहे बेस्ट बिफोर वगैरे. सो तुम्ही आता जर नवीन पॅकेजिंग बघाल तर तिथे फक्त एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी म्हणजे ह्या दिवशी प्रोडक्ट एक्सपायर झालेला आहे, राईट. ठीक आहे, पूर्वी आपण काय करायचो, बेस्ट बिफोर म्हणायचो. याचा अर्थ काय, बेस्ट बिफोर आजची तारीख काय, समजा 20 एप्रिल आहे, तर 20 एप्रिलच्या आधी वापरलं तर बेस्ट आहे, पण ते खराब नाही झालं आहे. यू कॅन ऑल्सो यूज इट आफ्टर 20 एप्रिल. याच्यावरून मग कोर्टात कंपनीज आणि यांचे बरेचसे हे सगळे प्रॉब्लेम झाले. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की बेस्ट बिफोर नाही वापरायचं, फक्त एक्सपायरी डेट आला पाहिजे तिथे शब्द. मग एक्सपायरी डेट हाच एक शब्द येतो तिथे. आणि जे तुम्ही ॲक्सिलरेटेड शेल्फ लाईफ स्टडी करून घेतात, जर त्यांनी तुम्हाला दिलं 6 महिन्याचं तुम्हाला शेल्फ लाईफ आहे,
6 महिन्याचं जर शेल्फ लाईफ दिलेलं आहे तर आज जर तुम्ही पॅकिंग केलं, समजा 20 एप्रिल 2025, आजपासून 6 महिने किती झाले? 4 आणि 10, 20 ऑक्टोबर 2025. दॅट्स इट. 6 महिने प्रॉपर 6 महिने त्या तारखेपासून 20 किंवा 19 एप्रिल 19 ऑक्टोबर 2025 ती तुम्ही तारीख तिथे लिहायची आणि एक्सपायरी डेट लिहायची, पूर्ण लिहायची. आधी असं चालत होतं की मे 2025, नाही, तेवढंच पूर्ण तुम्हाला नाव लिहावं लागेल, 20 मे 2025. तुम्ही ते अँटी फंगलचं म्हणलं ॲक्च्युली ते गुगल असं म्हणते की जॅगरीमध्ये सगळ्याच गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि बेन्झोएट्स आहेत, प्रोपिओनेट्स आहेत. अगेन तेच सॉर्बेट सॉर्बेट मिळते का? सॉर्बेट पण आहे, Potassium बेन्झोएट पण sorbate. आहे, पोटॅशियम सॉर्बेट आहे, सोडियम बेन्झोएट आहे. तुम्ही इसेन्शियल ऑइल घेतले ना, तर ते जे मी सजेस्ट केलं, इसेन्शियल ऑइल मधून प्रोडक्टला अल्टरनेटिव्ह हे होणार. पण ती पावडर आहे ना त्यांची. ऑइल विल कम इन लिक्विड फॉर्म. फुलाची ढेप पण ढेप आहे. पावडर अच्छा, ढेप पण आहे, मग त्याच्यामुळे पावडर essential मध्ये oil. पोटॅशियम सॉल्वेट त्यांना वापरतो. अँटीफंगलची गरज पडणार नाही कदाचित. पावडरला प्रॉब्लेम येतो म्हणतात. पावडर मध्ये पोटॅशियम सॉल्वेट वापरतो, पण आता ते खूप कमी केलं. कमी प्रमाणात आहे तर आता थोडंसं ते वाढवू शकतो. 100 किलोला 40 ग्रॅम. कॉम्बिनेशन करा, सोडियम बेन्झोएट आणि पोटॅशियम सॉल्वेट दोघांचं कॉम्बिनेशन वापरा आणि अजून जर जमलंच तर ॲस्कॉर्बिक ॲसिड वापरा थोडंसं. सोडियम बेन्झोएट आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड. Basically, they are suggesting about the pH. हां, pH आणि ते सगळं तर तुम्हाला बघावंच लागतं. pH प्रोडक्टचा pH आहे ना, तो चेक हा, करा, बरोबर. अनालिसिस करून, आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याचे डोसेस ठरवू शकता. हे ॲस्कॉर्बिक ऍसिड आणि सोडियम बेन्झोएट दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन मध्ये डेपेमध्ये वापरायचं. हो हो. इसेन्शियल ऑइल काय होतं, थोडंसं महाग पडतं येस, ॲज कम्पेअर टू सोडियम बेन्झोएट. but they are natural and they have strength to build that part. केमिकल्स कसे सोडून देतात एका पॉइंट नंतर, ते काही काळापर्यंत भरून ठेवतात, पण इसेन्शियल ऑइल जे असतं ते तुम्हाला पुरवून करतात. म्हणजे पैसे जातात आपले, पण तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट भेटतो. म्हणजे जे लोकांना प्राईम क्लास घ्यायचा आहे, हायर एक्सटेंडेड शेल्फ लाईफ हवी आहे, तर डेफिनेटली त्यांनी इसेन्शियल ऑइल्सला जायलाच पाहिजे. तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रिझर्वेशनमध्ये तुम्ही फ्लेवर मोदक वगैरे जर का देत असाल, काही इसेन्शियल ऑइल सुद्धा यांनी वापरले कुठे पातीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर ते सुद्धा थोडासा फरक पडेल फ्लेवरिंगमध्ये ते. आणि तो जो ड्रायनेस येतो ना, तो पण कमी होईल. खूप नाही, कारण की पुन्हा मग इसेन्शियल ऑइल सगळे जे आहेत ते सॉल्वंट आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीजने म्हणतात, बट थोडासा ड्रायनेस फॅक्टर कमी होईल. सो त्यांची सोल्युबिलिटी पण महत्त्वाची आहे. बरेच काही असतात ते वॉटर सोल्युबल असतात, काही ऑइल सोल्युबल असतात. कारण जसं जिंजर ऑइल वगैरे म्हटलं तर ते कधीच पाण्यात मिक्स होणार नाही. सो ते प्रॉडक्ट कसं आहे त्याच्यावरून पण ते ठरवायला लागतं. आणि तुम्ही पॅकिंग डिझाईन करून देता का? हो, ठीक आहे. Yes, I think pretty much preservation वर आपलं झालं. मॅडमला आपण विषयाच्या पलीकडे. That's okay. ते नेहमी होतच. म्हणजे प्लीज. थँक्यू मॅम फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. आता आमच्या मीनल मॅम येणार आहेत. त्यांचा 15 year प्लस एक्सपिरियन्स आहे. केमिकल इंजिनियर आहेत आणि मैत्री एक्झामच्या फाउंडर पण आहेत. सो त्या पॅकेजिंगबद्दल आता बोलणार आहेत. कंटिन्यू करते. लंच करून मला मीटिंग आहे परत ऑफिसमध्ये. आय टेक लीव्ह. ओके, मी बोलते. शुअर. येस, नाईस Thank you, मीटिंग यू ma'am. ऑल. थँक्यू. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल आमचे पॅकेजिंगचे जे सगळे एक्सपर्ट्स होते, जवळपास आम्ही 25 ते 30 जणांना